प्रेज द लॉर्ड। जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों को मसीह में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्व पवित्र भक्तांना ख्रिस्ती अभिवादन। और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन में इस जूम प्लेटफॉर्म में हमें मिल करके प्रभु का नाम को ऊंचा करने के लिए प्रभु ने कृपा दिया, उसके लिए प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। आणि पुन्हा एकदा पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये या झूम प्लॅटफॉर्मवर प्रभूने आपल्याला एकत्र येण्याकरता कृपा केली, त्याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रभु का वचन हमारा आत्मिक जीवन के लिए अनिवार्य बात है। आणि देवाचं वचन आपल्या आत्मिक जीवनाकरता अनिवार्य असं आहे। आज भी इस पुनरुत्थान का दिन में हम लोग दूर दूर में या अपने अपने घर में होते हुए क्यों ना हो तो भी प्रभु का वचन इस रीति में सुनने के लिए प्रभु ने मौका बना कर दिया, इसलिए प्रभु को फिर से एक बार धन्यवाद देता हूँ। आणि आपण लांब लांब का असना पण पुन्हा एकदा प्रभूने आपल्याला देवाचं वचन ऐकण्याकरता प्रभूने सहाय्य करत आहे, त्याच्याकरता प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। प्रभु की लोगों में प्रभु ने वचन का भूख प्यास दिया है। आणि प्रभूच्या लोकांमध्ये प्रभूने ही तहान भूक दिलेली आहे। प्रभु का वचन के द्वारा ही हमें प्रभु का ज्ञान बढ़ता है आणि प्रभूच्या वचनाच्या द्वारेच प्रभूचं ज्ञान आपल्याला वाढत राहतं। और रोज हमें प्रभु का ज्ञान में बढ़ना ये प्रभु का हमारे प्रति इच्छा है। आणि दररोज प्रभूच्या ज्ञानामध्ये वाढणं ही प्रभूची आपल्या संबंधाने इच्छा आहे। आज कितने लोग समय मिलता है तो दुनिया का ज्ञान के पीछे बहुत देर लगता है, परंतु आनंद काल का ज्ञान के पीछे बहुत कम समय निकालते हैं। आणि आज जास्त करून लोक काय आहे की जगाचं ज्ञान प्राप्त करण्याकरता जास्तीत जास्त वेळ ते खर्च करता, पण प्रभूचं ज्ञान प्राप्त करण्याकरता ते थोडा पण वेळ खर्च करत नाही। हमें प्रभु का उस स्वर्गीय ज्ञान में संपन्न बनना ये हमारे स्वर्गीय पिता का हमारे प्रति सबसे बड़ा इच्छा है। आणि त्या स्वर्गीय ज्ञानामध्ये आपण संपन्न होणं हे आपली स्वर्गीय पित्याची आपल्या संबंधाने इच्छा आहे। तो आज भी हम लोग जो पिछले दिनों में प्रभु का 3 आगमन का विषय में हम देख रहा था। आणि मागील दिवसामध्ये प्रभूच्या 3 आगमनासंबंधाने आपण पाहत होतो। उसमें हमने देखा कि पहली बार जब प्रभु यीशु मसीह ने ये दुनिया में आया, आणि आपण अगोदर बघितलं होतं की पहिल्यांदा ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आले, उस आगमन में जो भी प्रभु का बारे में लिखा था वो सारे कार्य प्रभु ने पूरा किया। आणि त्या आगमनासंबंधाने प्रभू संबंधाने जे काही लिहिलेलं होतं त्या सर्व काम प्रभूने पूर्ण केलं। उस आगमन का उद्देश्य क्या था आणि त्या आगमनाचा उद्देश काय होता और उस आगमन से हमें क्या क्या फायदा हुआ, आणि त्या आगमनाच्या द्वारे आपल्याला काय काय फायदे झाले, ये सारे बातें हम लोगों ने पिछले दिनों में देखा। आणि या सर्व गोष्टी मागील दिवसामध्ये आपण पाहिल्या। आज हम लोग हमारा प्रभु यीशु मसीह इस दुनिया से स्वर्ग में गया, वो बात के ऊपर हम लोग देखने ध्यान करने जा रहे हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्त जगातून स्वर्गामध्ये गेला या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। जब हम उसके आधार के लिए एक वचन पढ़ेंगे यूहन्ना का सुसमाचार उसका 17 अध्याय का 13 वचन। आणि त्याच्या आधाराकरता एक वचन वाचूया, यूहन्ना सुसमाचार त्याचा 17 अध्याय आणि त्याचं 13 वचन। अब मैं तेरे पास आता हूँ और ये बातें जगत में कहता हूँ कि वे मेरा आनंद अपने में पूरा पाए। देखिए अभी चेलों के बीच में खड़ा होकर के वो स्वर्गीय पिता से प्रार्थना में वो कहता है अभी मैं तेरे पास आता हूँ। आणि या ठिकाणी शिष्यांच्या सोबत राहून तो पित्याशी ज्या वेळेला प्रार्थना करतो त्यावेळेला तो सांगत आहे की आता मी तुझ्याकडे येतो। मतलब अगला आगमन स्वर्ग से दुनिया के लिए या धरती के लिए या मृत्यु के लिए था। आणि पहिलं जे आगमन होतं ते स्वर्गातून पृथ्वी करता होतं। अभी वो यहाँ से मतलब दुनिया से स्वर्ग में जा रहा है। आणि आता ते दुसरं जे आहे तो पृथ्वीवरून स्वर्गाकडे जात आहे। तो अभी क्यों प्रभु स्वर्ग में गया आणि प्रभू स्वर्गात का गेला है, मतलब प्रभु यहाँ पर क्यों नहीं रहा, आणि तो पृथ्वीवरच का नाही राहिला? कम से कम उसका स्वर्ग में क्यों गया उसका 4 कारण मैं पहले आपको बताता हूँ। आणि प्रभू स्वर्गामध्ये का गेला याचे 4 कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। तो नंबर 1 बात, वो स्वर्ग में इसलिए गया क्योंकि वो स्वर्ग से आया था। आणि पहिली गोष्ट तो स्वर्गामध्ये यासाठी गेला कारण तो स्वर्गातून आला होता। तब हम लोग यूहन्ना का सुसमाचार उसकी 6वां अध्याय उसका 38 वचन में प्रभु यीशु ने खुद गवाही दिया। आणि योहान त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 38 वचनामध्ये प्रभूने स्वतः अशी साक्ष दिली, क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ। देखा मैं स्वर्ग से उतर कर आया हूँ। आणि मी स्वर्गातून उतरून आलो आहे। हमने ये बात को जाना था कि प्रभु यीशु मसीह दुनिया में आने से पहले वो था। आणि आपण या गोष्टीला अगोदर बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर
जन्म घेण्याच्या अगोदरही तो होता और वो स्वर्ग से उतर करके धरती में आया। आणि तो स्वर्गातून उतरून ह्या पृथ्वीवर आला. ये बात बार बार प्रभु का वचन में हमें पढ़ने में मिलता है। आणि ही गोष्ट वारंवार आपल्याला प्रभूच्या वचनामध्ये वाचायला मिळते. उसी 6 अध्याय का 62 वचन आणि योहान त्याचा 6 अध्याय त्याचं 62 वचन. यदि तुम मनुष्य के पुत्र को जहाँ वह पहले था वहाँ ऊपर जाते देखोगे तो क्या होगा? हाँ, देखा तुम ऊपर जो पहले कहां पर था ऊपर जाते हुए देखेगा तो तुम्हारे दिल में कैसे क्या होगा? आणि मग अगोदर तो जिथे होता तिथं वरती जाताना पाहाल तर मग कसं होईल? प्रियो, हमारा प्रभु यीशु मसीह ऊपर से नीचे आया, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त वरतून खाली आला. इसलिए ऊपर की बात कोई नहीं जानता था, या स्वर्ग की बात कोई नहीं जानता था, आणि म्हणूनच स्वर्गाची गोष्ट कोणाला माहित नव्हती. लेकिन स्वर्ग की बातें बताने के लिए दुनिया में आया। आणि स्वर्गाच्या गोष्टी सांगण्याकरता तो आला. परंतु प्रभु की बातें लोग इसलिए ग्रहण नहीं कर पाता, आणि प्रभूच्या गोष्टी म्हणून लोक स्वीकार करू इच्छित नाही, है ना, क्योंकि वो इतना अतुल्य बात है कारण त्या एवढ्या अतुल्य गोष्टी आहेत. ना। कोई यूहन्ना 8 अध्याय का 14 वचन में माला प्रभु गवाही देता है। आणि योहान त्याचा 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये प्रभू अशा प्रकारे सांगत आहे. यीशु ने उनको उत्तर दिया, भले ही मैं अपनी गवाही आप देता हूँ, फिर भी मेरी गवाही ठीक है, क्योंकि मैं चाहता हूँ कि मैं कहाँ से आया हूँ और वहाँ को तो जाता हूँ। मतलब कहां से आया कहां जाता हूं ये मैं जानता हूं। आणि मी कुठून आलो आणि कुठे जातो हे मला माहित आहे. ऐसा ये दुनिया में रहने वाला कोई भी मनुष्य बोल सकता है क्या? आणि असं या जगामध्ये राहणारा कुठला मनुष्य बोलू शकतो का? मैं कहां से आया और मैं कहां जाता हूं बोल सकता है क्या? आणि मी कुठून आलो आणि कुठे जातो हे कोणी बोलू शकतं का? सिर्फ प्रयोग ये सिर्फ प्रभु का ही शब्द है, आणि हे फक्त प्रभूच बोलू है शकतो. ना? सिर्फ प्रभु ही वो बात को बोल सकता है। आणि प्रभूच ही गोष्ट बोलू शकतो. उसका 23 वचन 8 अध्याय का 23 वचन। आणि योहान 8 अध्याय त्याचं 23 वचन. उसने उनसे कहा, तुम नीचे के हो, मैं ऊपर का हूँ, तुम संसार के हो, मैं संसार का नहीं। देखा, मैं कहां का है? मैं ऊपर का है। आणि मी कुठला आहे? मी वरचा आहे. ये दुनिया में ऐसे कोई कह पाया? आणि या जगामध्ये कोणी असं बोलू शकलो का? है ना? नीचे रहने वाला लोग नीचे की बातें करते रहता है, ऊपर से आया हुआ लोग व्यक्ति ऊपर की बात करता है। आणि जे खालून आले ते खालच्या गोष्टी बोलतील, पण प्रभू वरतून आला म्हणून प्रभू वरच्या गोष्टी बोलतो. है ना? जब यूहन्ना 3 अध्याय उसका 31 वचन में, आणि योहान त्याचा 3 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये, जो ऊपर से आता है वह सर्वोत्तम है, जो पृथ्वी से आता है वो पृथ्वी का है और पृथ्वी की ही बातें कहता है, जो स्वर्ग से आता है वह सबसे ऊपर है। हाँ, तो देखिए अब यहाँ पर बात विषय क्या है कि स्वर्ग की बात बताना है तो वो स्वर्ग से आया होना चाहिए। आणि जर स्वर्गाच्या गोष्टी बोलायच्या आहे तर तो स्वर्गातून आलेला असला है पाहिजे. ना? स्वर्ग से आया हुआ व्यक्ति स्वर्ग की बात करता है, आणि जो स्वर्गातून आलेला आहे तो स्वर्गाच्या गोष्टी बोलतो. और इसलिए दुनिया के लोगों को वो बात कभी उन्होंने देखा नहीं सुना नहीं, इसलिए जानने के लिए बहुत मुश्किल है। आणि जगाच्या लोकांनी त्या गोष्टी कधी बघितलेल्या नाही, ऐकलेल्या नाही, म्हणून त्यांना ते जाणणं जरा कठीण आहे. क्योंकि अभी ये स्वर्ग मतलब दुनिया की जो भी बात भाषाएं जो है वो सारे बातों की एक सीमा रहता है। आणि जगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीला एक सीमा राहते. वो बात को अभी स्वर्ग के बात के साथ कहीं से भी मिलकर के बोलना बोलेगा तो बहुत मुश्किल की बात है। आणि या पृथ्वीवरच्या गोष्टी स्वर्गातल्या गोष्टीशी मिळून बोलणं हे जरा कठीण आहे. इसलिए मानव प्रभु स्वर्ग से उतर करके आया, आणि म्हणूनच प्रभू स्वर्गातून उतरून आला. अभी स्वर्ग की बातें समझा रहा है, आणि आता तो स्वर्गाच्या गोष्टी सांगत आहे. लेकिन दुनिया में रहने वाले लोग वो बात को नहीं समझ पा रहे। आणि जगामध्ये राहणाऱ्या लोकांना ही गोष्ट समजत नाही. स्वर्ग का भाषा का अतुल्य था, आणि स्वर्गाची जी भाषा आहे त्याचं अतुल्यपणा, और उधर की बात इतना अतुल्य है। आणि तिथल्या गोष्टी सुद्धा एवढ्या अतुल्य आहे. आपको मालूम है कि जब प्रेषित पौलुस तीसरा स्वर्ग तक उड़ा लिया गया था, आणि प्रेषित पौल ज्या वेळेला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलल्या गेला होता, उस समय में उन्होंने स्वर्ग में ऐसे बात सुना, आणि त्या वेळेला त्याने स्वर्गामध्ये अशा गोष्टी ऐकल्या. वो उनका कहने के अनुसार बोलेगा तो दूसरा कुरिन्थी उसका 12 अध्याय उसके 4 वचन में वो कहता है, आणि दुसरे करंथेकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याच्या 4 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. उन्होंने वहां पर क्या देखा आणि त्याने त्या ठिकाणी काय पाहिलं और क्या सुना, आणि काय ऐकलं, वो बहुत बोलता है। आणि तो असं म्हणतो कि स्वर्ग लोक पर उठा लिया गया और ऐसी बातें सुनी ऐसी बातें सुनी जो कहने की नहीं, हाँ। और जिसका मुंह पर लाना मनुष्य को उचित नहीं। बाप रे, है मतलब ये स्वर्ग का ऐसा बात है, ऐसा रीति है, बोलेगा तो वो तक उचित नहीं, मतलब
इतना महान बात है प्रियो, इतना महान बात है स्वर्ग का बात। आणि स्वर्गाच्या गोष्टी एवढा महान गोष्टी आहे की जे आपल्या तोंडावर आणणं हे उचित नाही. तो स्वर्ग का नागरिकों को स्वर्ग का बात सुनना अच्छा लगता है ना। आणि जे स्वर्गाचे नागरिक आहे त्यांना स्वर्गाच्या गोष्टी ऐकायला चांगलं वाटतं ना. जो भी नया जन्म पाया है आणि ज्याचा कोणाचा नवा जन्म झाला आहे वे लोग स्वर्ग का नागरिक है। आणि ते लोक स्वर्गाचे नागरिक आहेत. अभी हमें स्वर्ग के बारे में सुनने से बढ़ करके आनंद देने वाला और कोई बात है क्या? आणि स्वर्ग संबंधाने आपण ऐकल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे यापेक्षा मोठा आनंद आहे का? क्योंकि हम एक दिन प्रभु के साथ स्वर्ग जाने वाला है, कारण एक दिवस आपण प्रभू सोबत स्वर्गात जाणार आहोत है ना। वो स्वर्ग का बात है, स्वर्ग में इतना अतुल्य बातें है, ये भी जानना कितना अच्छी बात है। आणि स्वर्गामध्ये एवढ्या अतुल्य गोष्टी आहे हे सुद्धा जाणणं किती चांगलं आहे. ये कौन हमें बताता है? आणि हे कोण सांगतं? ये प्रभु यीशु मसीह। हे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. इसलिए स्वर्ग का बात जानने से भी बढ़कर के यीशु मसीह को जानना सबसे बड़ी बात है। आणि स्वर्गाच्या गोष्टी जाणणं यापेक्षा श्रेष्ठ हे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला जाणणं. प्रेज द लॉर्ड। Praise the प्रभु Lord. यीशु मसीह मिल गया तो स्वर्ग मिल गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त भेटला म्हणजे स्वर्ग भेटला. तो इसलिए सबसे बड़ी बात क्या है कि मतलब स्वर्ग की बातें मतलब लोग नहीं समझ पाया। आणि स्वर्गाच्या गोष्टी लोक नाही समजू शकले. तो यहाँ पर हम देखते हैं कि यीशु मसीह स्वर्ग से आया हमें स्वर्गीय बातें समझाने के लिए। आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून आला आपल्याला स्वर्गीय गोष्टी सांगण्याकरता. और वो जब स्वर्ग में रहते रहते भी वो दुनिया में आकर के रहने वाला महान मानव व्यक्ति था। आणि स्वर्गामध्ये राहतानाही पृथ्वीवर राहत असताना तो महान व्यक्ति म्हणून राहिला. क्योंकि वो स्वयं परमेश्वर है। कारण तो स्वतः परमेश्वर आहे. आपको मालूम है जब यूहन्ना 3 अध्याय का 13 वचन अगर पढ़ेगा तो आपको वो वचन समझना तक बहुत कठिन है। आणि योहान त्याचा 3 अध्याय आणि त्याचं 13 वचन, कोई स्वर्ग पर नहीं चढ़ा, केवल वही जो स्वर्ग से उतरा, अर्थात मनुष्य का पुत्र जो स्वर्ग में है। हाँ देखा, मतलब जब दुनिया में रहता है अब साथ ही साथ वो स्वर्ग में भी रहता है। आणि ज्या वेळेला तो या पृथ्वीवर राहतो त्याच्या सोबत तो स्वर्गामध्ये सुद्धा राहतो. और बोलता है कि जो स्वर्ग में उसकी सिवा कोई चढ़ा नहीं। आणि स्वर्गामध्ये त्या व्यतिरिक्त कोणी चढला नाही. कितना अनोखी बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट तो आहे. प्रभु यीशु मसीह स्वर्ग में क्यों गया? उसका पहला उत्तर वो स्वर्ग से आया था इसलिए स्वर्ग में गया। आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये का गेले? त्याचं पहिलं उत्तर कारण ते स्वर्गातून आले होते म्हणून तो स्वर्गात गेले. तो फिर दूसरा बात मैं आपको कहना चाहता हूँ। आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो, वो स्वर्ग में क्यों गया? आणि ते स्वर्गात का गेले? क्योंकि जिस कार्य के लिए पिता ने पुत्र को भेजा था वो काम पूरा किया इसलिए गया। आणि ज्या कामासाठी पित्याने पुत्राला पाठवलं होतं ते काम पूर्ण केलं म्हणून ते स्वर्गात गेले. ये नहीं कि प्रभु ने काम अधूरा करके गया। आणि हे नाही की प्रभू अपूर्ण काम करून गेले. नहीं नहीं नहीं, जिस काम के लिए आया था वो काम प्रभु ने पूरा किया। आणि ज्या कामाकरता आले होते ते काम प्रभूने पूर्ण केलं. आपको मालूम है प्रभु यीशु मसीह ने वही महायाजक की प्रार्थना में पिता से कहा, आणि प्रभूने त्याच महायाजकपणाच्या प्रार्थनेमध्ये पित्याशी असं म्हटलं, यूहन्ना 17 अध्याय का 4 वचन, योहान त्याचा 17 अध्याय त्याचं 4 वचन, जो कार्य तूने मुझे करने को दिया था उसे पूरा करके मैंने पृथ्वी पर तेरी महिमा की है। देखा, जो काम पिता ने सौंपा था वो काम पुत्र ने पूरा किया। आणि जे काम पित्याने सोपवलं होतं ते पुत्राने पूर्ण केलं. प्रभु जीवन काल में मानव व्यवस्था के बारे में कहते वक्त कहा, मैं व्यवस्था को हटाने के लिए नहीं उसको पूरा करने के लिए आया, ऐसा प्रभु मत्ती 5 अध्याय का 17 वचन में कहा। आणि मत्तेयु सुसमाचार त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रभूने असं म्हटलं, मी हे नियमशास्त्र तोडण्याकरता नाही तर ते पूर्ण करण्याकरता आलो आहे. तो व्यवस्था के अनुसार हर एक काम प्रभु ने किया आणि प्रभूने प्रत्येक काम नियमशास्त्राच्या अनुसार केलं और वो पूरा किया आणि ते पूर्ण केलं. और आखिरी वो पूरा होने का शब्द सूली पर प्रभु ने दिया। आणि ते पूर्ण झालं आहे हा शब्द प्रभूने वधस्तंभावर सांगितला. क्योंकि जितना जो पहले आगमन में जो प्रभु यीशु मसीह में होना था वो हर एक बात हो गया, इसलिए सूली पर प्रभु ने जब यूहन्ना 19 अध्याय का 30 वचन में हम देखता है सब कुछ पूरा हुआ, तेतेलस्टाई बोल करके वो मानव सब कुछ पूरा किया बोल करके आत्मा को पिता के हाथ में सौंप दी। आणि योहान त्याचा 19 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये म्हणूनच प्रभूने म्हटलं टेटलस्टाय म्हणजे सर्व काही पूर्ण झाले असं बोलून प्रभूने आपला आत्मा पित्याच्या हातात स्वाधीन केला. इसका मतलब प्रभु स्वर्ग में मानव क्यों गया? आणि याचा अर्थ प्रभू स्वर्गात का गेला? है उसका जो जिम्मेवारी था, जो दूध था, जो कार्य था वो पूरा किया इसलिए गया.
आणि त्याची जी काही जबाबदारी होती ती सर्व त्याने पूर्ण केली म्हणून तो स्वर्गात गेला. फिर स्वर्ग में क्यों गया? आणि तिसरी गोष्ट तो स्वर्गात का गेला? हाँ, एक अनोखा बात है. आणि एक अद्भुत गोष्ट आहे, वो है हमारे लिए या मंडली के लिए जगह तैयार करने के लिए गए. आणि मंडळी करता जागा तयार करण्याकरता गेला. ये भी एक तो बड़ी बात है. आणि ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. है ना. यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 1 से 3 तक का वचन में. आणि योहान त्याचा 14 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये, तुम्हारा मन व्याकुल न हो, परमेश्वर पर विश्वास रखो और मुझ पर भी विश्वास रखो. मेरे पिता के घर में बहुत से रहने के स्थान हैं. यदि न होते तो मैं तुमसे कह देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने जाता हूँ. और यदि मैं जाकर तुम्हारे लिए जगह तैयार करूँ तो फिर आकर तुम्हें अपने पास ले जाऊंगा, कि जहाँ मैं रहूं वहाँ तुम भी रहो. इतना आश्वासन की एक शब्द है. आणि किती आश्वासनाचा हा शब्द आहे. है ना. प्रभु यीशु मसीह ये जगत छोड़ करके पिता के पास जाने का समय आ गया. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे जग सोडून पित्याकडे जाण्याची वेळ आली. चेलों को ये बात बताया. आणि शिष्यांना ही गोष्ट सांगितली. उनका मन बहुत व्याकुल हुआ. त्यांचं मन खूप व्याकुळ होतं. कोई प्रभु जाएगा तो फिर हमारे साथ फिर कौन रहेगा? आणि जर प्रभू गेला तर मग आपल्या सोबत का कोण राहणार? लेकिन प्रभु जाने का जरूरत बात उनको समझाया. आणि प्रभू का जाणार आहे या का गरजेचं आहे ही गोष्ट त्यांनी प्रभूने त्यांना समजून सांगितली. क्योंकि मैं तुम्हारे लिए जगह तैयार करने के लिए जा रहा हूँ. कारण मी तुमच्या करता जागा तयार करायला जात आहे. इतना अनमोल बात है ना. आणि किती अनमोल गोष्ट आहे. प्रभु ने जिसको भी अपने लिए चुना उनके लिए प्रभु एक अनोखा जगह तैयार कर रहा है. आणि प्रभू ज्यांना कोणाला निवडलेला आहे त्यांच्या करता एक अनमोल जागा प्रभू तयार करायला जात आहे. बुलाहट पाया हुआ लोगों को प्रभु ये दर्शन देता है. आणि पाचारण प्राप्त झालेल्या लोकांना प्रभू हे दर्शन देतो. आपको मालूम है जब अब्राहम को ये दर्शन था. आणि आपल्याला ठाऊक आहे की अब्रामाला हे दर्शन होतं. अब्राहम जब वायदा के देश में आकर रहता था. आणि अब्राम ज्या वेळेला वचनदत्त देशामध्ये राहत होता, अभी भी वो देश मेरा बोल करके उसके हक जमाने की कोशिश नहीं किया. आणि तो देश माझा देश आहे म्हणून त्याच्यावर अधिकार गाजवण्याचा त्याने प्रयत्न नाही केला. क्योंकि प्रभु ने ये प्रकाश दिया था. कारण हा प्रकाश प्रभूने त्याला दिला होता. है ना. स्वर्ग में तुम्हारे लिए मैं एक नगर तैयार कर रहा है. आणि स्वर्गामध्ये तुझ्या करता एक नगर तयार करत आहे. इसलिए जब इब्रानियों का पत्री 11 अध्याय का 9-10 वचन जब हम पढ़ेगा. आणि म्हणूनच इब्रिकाराचं पत्र 11 अध्याय 9 आणि 10 वचन ज्या वेळेला आपण वाचू. विश्वासी से उसने प्रतिज्ञा की है देश में पराये देश में परदेसी के समान रहकर इसहाक और याकूब समेत जो उसके साथ उसकी प्रतिज्ञा के वारिस थे तंबू में वास किया, क्योंकि वह उस तीरने वाले नगर की बाट जोता था जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है. देखा उस स्थिर नगर का बाढ़ जो होता था. आणि त्या स्थिर नगराची तो वाट पाहत होता. हाँ देखो प्रियो, मानो ये कितना अनोखा बात है. बुलाहट आने के बाद में ये प्रकाश पाना कितना जरूरी बात है. आणि पाचारण प्राप्त झाल्यानंतर हा प्रकाश मिळवणं किती मोठी गोष्ट आहे. अब्राहम को ये प्रकाश मिला. आणि अब्रामाला हा प्रकाश मिळाला. वो बोलता है कि प्रभु हमारे लिए एक ना ठहरने वाला एक नगर तैयार कर रहा है. आणि न हटणारा नगर प्रभू आपल्या करता तयार करणार आहे. इसलिए उनको जो वायदा का जो देश कनान देश के ऊपर उनका दिल थोड़ा भी नहीं लेगा. आणि मग जे वचनदत्त देश कणाने याच्याकडे थोडं सुद्धा मन लागलं नाही त्याचं. प्रभु में बुलाहट पाने के बाद में नाश होने वाला इस दुनिया की बातों पर हमारा मन नहीं लेगा. आणि प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर नाश होणाऱ्या या जगाकडे आपलं मन लावू नये. है ना. बहुत कष्ट पीड़ा में भी पवित्र लोग जो बुलाहट पाए हुए लोग उस नगर की बाट जोता था. आणि खूप कष्ट आणि पीडेमध्ये राहणारे लोक त्या नगराची वाट पाहत होते. ये सिर्फ अब्राहम की बात नहीं. आणि हे फक्त अब्रामाचं नाही, और भी बुलाहट पाए हुए लोगों के बारे में वही अध्याय में उसका 13-14 वचन में हम पढ़ता है. आणि अजूनही तारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने तेच अध्यायामध्ये 13-14 मध्ये पाहतो. वे सब विश्वासी ही की दशा में मरे और उन्होंने प्रतिज्ञा की हुई वस्तु ये नहीं पाई, पर उन्हें दूर से देखकर के आनंद मनाया. बोलो दूर से देखा. मतलब आप देखिए कितना प्रभु ने कितना लॉन्ग साइट उनको दिया. आणि बघा त्यांना किती दूरदृष्टी प्रभूने दिलेली आहे. आज भी बहुत पवित्र लोगों को वो लॉन्ग साइट नहीं, शॉर्ट साइट है. नस्तिक की बात, दुनिया की बात, अभी की बात, आज का बात, ऐसा वो लोग देखता है, देखता है और सोचता है. आणि आजकालच्या लोकांना जी दूरदृष्टी असायला पाहिजे ती दूरदृष्टी नाहीये. ते फक्त काय आहे की आज काय मिळणार आहे, या जगामध्ये काय मिळणार आहे ते आजचा विचार करतात. लेकिन वो लोगों ने ऐसे नहीं किया. आणि त्या लोकांनी तसं नाही केलं. फिर आगे दूर से देखकर आनंदित हुए और मान लिया कि हम पृथ्वी पर परदेसी और बाहरी है.
जो ऐसे बातें कहते हैं वे प्रकट करते हैं कि वे स्वदेश की खोज में हैं। देखा वो लोग स्वदेश मतलब स्वर्ग हमारा स्वदेश है, ये बात का प्रकाश उन्हें मिला था। आणि त्यांना या गोष्टीचा प्रकाश भेटला होता की स्वर्ग जे आहे तो आपला स्वदेश आहे। प्रियो, ये बात का प्रकाश पाया हुआ लोगों के विषय में प्रभु क्या कहता है? आणि ह्या गोष्टीचा प्रकाश मिळालेल्या लोकांना प्रभु काय म्हणतो? उसका स्वर है। त्याचं 16 वचन पर वे वाचा। एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, जिसके लिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने से नहीं लग जाता, क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है। देखा मतलब वे लोग जो लोग इस प्रकाश पा करके उसके अनुसार अपने आप को दुनिया के जीवन की यात्रा में परदेशी जान करके उस स्वर्गीय नागरिकता का उस प्राप्ति की बात जोड़ने वाले लोगों के प्रति स्वर्ग प्रभु बोलता है ये मेरे लोग हैं। आणि मग जे स्वर्गाच्या ते जे नगर आहे त्याच्या आगमनाची जे वाट पाहत राहतात ते स्वर्गीय आहे। प्रेज लॉर्ड, बहुत श्रेष्ठ बात खूप श्रेष्ठ आहे है ना। अभी प्रभु स्वर्ग में क्यों गया? आणि प्रभु स्वर्गात का गेला? क्योंकि प्रभु स्वर्ग में हमारे लिए जगह या एक नगर तैयार कर रहा है। कारण स्वर्गामध्ये प्रभु आपल्या करता एक नगर तयार करत ये आहे। भी कितना हमारे लिए बहुत खुशी की बात है। आणि हे सुद्धा आपल्या करता किती आनंदाची गोष्ट आहे। और चौथी बात, आणि चौथी गोष्ट, प्रभु इसलिए गया कि प्रभु जब जाने के बाद में हमें अनाथ छोड़ने नहीं चाहता था, एक मददगार के रूप में पवित्र आत्मा को भेजने के लिए गए। आणि मग प्रभु गेल्यानंतर आपल्याला त्याने अनाथ असं टाकून न राहता तो गेल्यानंतर पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिला। ये प्रभु अगर प्रभु नहीं जाता तो पवित्र आत्मा हमारे पास नहीं आता। आणि प्रभु जर गेला नसता तर पवित्र आत्मा आपल्याकडे आला नसता। जब यूहन्ना का सुसमाचार 16 अध्याय उसकी 7-8 वचन, योहान त्याचा 16 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन। तो भी मैं तुमसे सच कहता हूँ कि मेरा जाना तुम्हारे लिए अच्छा है, क्योंकि यदि मैं न जाऊँ तो वह सहायक तुम्हारे पास न आएगा, परंतु यदि मैं जाऊँ तो उसे तुम्हारे पास भेजूंगा। वह आकर संसार को पाप और धार्मिकता और न्याय के विषय में निरुत्तर करेगा। देखिए अभी प्रभु की आत्मा यदि दुनिया में नहीं आएगा तो प्रभु जो कार्य करके जो गया उस बात का बारे में भी लोगों को वो प्रकाश नहीं मिलेगा। आणि जर देवाचा आत्मा जर या पृथ्वीवर आला नाही तर प्रभु जे काय कार्य करून गेला त्या गोष्टीचा प्रकाशही लोकांना भेटणार नाही। प्रभु ने हमें पवित्र आत्मा का वायदा देकर गया आणि प्रभु आपल्याला पवित्र आत्म्याचं अभिवचन देऊन गेला। है ना, कितना अनोखा बात है ना। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। प्रभु गया इसलिए हमें ये पवित्र आत्मा मिला। आणि प्रभु गेला म्हणूनच आपल्याला हा पवित्र आत्मा मिळाला। ये कई बार प्रभु ने ये वायदा दिया है। आणि पुष्कळ वेळा प्रभुने हे अभिवचन दिलं आहे। उसकी 14 अध्याय यूहन्ना 14 अध्याय का 16 वचन, आणि योहान 14 अध्याय त्याचं 16 वचन, मैं पिता से विनती करूंगा और वह तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे। देखा ये सर्वदा तुम्हारे साथ रहेगा। आणि हा निरंतर तुमच्या सोबत राहील। आपको मालूम है पुराने नियम में आत्मा आता जाता था, वो कभी किसी के साथ हमेशा नहीं रहता था। आणि जुन्या करारामध्ये आत्मा येत जात होता, तो नेहमी कोणासोबत राहत नसे। परंतु नया नियम की मंडली के लोगों के साथ प्रभु के आत्मा सर्वदा रहता है। आणि नवीन कराराच्या मंडळी सोबत प्रभूचा आत्मा निरंतर राहतो। ये कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। आत्मा रहता है तो मैं आपको बोलना चाहता हूँ हमें ये आत्मा में भरना चाहिए। आणि आत्मा जर राहतो तर मी तुम्हाला सांगतो आपण आत्म्यामध्ये भरायला पाहिजे। आत्मा में भरना काफी नहीं, आत्मा में चलना चाहिए। आणि आत्म्यामध्ये भरणं पुरेसं नाही, आत्म्यामध्ये आपण चालायला नया पाहिजे। नियम का मंडली आत्मा पाया हुआ लोग है, क्योंकि मसीह की आत्मा जिसमें नहीं हो मसीह के जन्म करके हम रोमी 8-9 में पढ़ता है। आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये आपण पाहतो की ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही। और जो प्रभु का आत्मा पाया हुआ लोगों को एफेसियों 5:18 में बोलता है कि तुम आत्मा में भरो। आणि इफिसकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभूचा आत्मा प्राप्त झालेल्या लोकांना की तुम्ही आत्म्यामध्ये भरपूर व्हा। क्योंकि आत्मा में भरना हर एक पवित्र लोग लिए रोज जरूरत बात है। आणि आत्म्यामध्ये भरणं पवित्र लोकांकरता दररोज हे खूप गरजेचं आहे। जो आत्मा में भर जाता है आणि जे आत्म्यामध्ये भरतात वो आत्मा में फिर चलता है। आणि ते आत्म्यामध्ये चालतात। तो आज हमें कैसे चलना चाहिए? आता आपण कसं चालायला पाहिजे? हम बोलते हैं अपने आप को मैं उद्धार पाया, मैं प्रभु का बेटा है, मैं मतलब अभी स्वर्ग जा रहा है। आणि आपण म्हणतो की माझं तारण झालेलं आहे, मी प्रभूचा मुलगा आहे आणि मी आता स्वर्गात जाणार आहे। प्रभु का बेटा है तो क्या करना चाहिए? आणि आपण जर प्रभूचा मुलगा आहे तर आपण काय करायला पाहिजे? है? आत्मा पाया
आपण आत्मा मिळवला लेकिन आत्मा में चलना भी चाहिए। आणि आपण आत्म्यामध्ये चाललं सुद्धा पाहिजे. रोमियो 8:14 में पढ़ता है, रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये आपण पाहतो, इतनी लोग पवित्र आत्मा की चलाए चलता है वही परमेश्वर का बेटा है। आणि जेवढे लोक पवित्र आत्म्याद्वारे चालविले जातात तेच परमेश्वराचे पुत्र तो आहे. हम प्रभु का आत्मा पाया, आणि आपण प्रभूचा आत्मा मिळवला, लेकिन आत्मा में चलता है कि नहीं? आपण आत्म्यामध्ये चालतो का नाही? आत्मा का कहना सुनता ही नहीं। आणि आत्मा जे काही सांगतो ते आपण ऐकतो का नाही? आज सुबह उठने के बाद कितने लोग गवाही दे सकता है कि मैंने आत्मा का वाणी सुना? आणि आज सकाळी उठल्यानंतर किती लोक अशा प्रकारे साक्ष देऊ शकतील की मी आज आत्म्याची वाणी ऐकली. आत्मा का अगुवाई के अनुसार आज भी मैंने सुबह कुछ कार्य कर पाया करके कितने लोग गवाही दे पाएंगे? आणि आत्म्याच्या वाणीच्या अनुसार मी चाललो असे आजही सकाळी किती लोक साक्ष देऊ शकतील? प्रियो, एक सच्चा उदार पाया वचन हमेशा आत्मा की अगुवाई में चलना चाहिए, आणि एक खरा तारण प्राप्त झालेला एक प्रभूचा व्यक्ती नेहमी आत्म्याच्या अनुसार चालला पाहिजे. तभी वो प्रभु का बेटा है। आणि त्याच वेळेला तो प्रभूचा मुलगा आहे. जब प्रेरितों का 8 अध्याय में उसका 29 वचन में आणि प्रेषित त्याचा 8 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये तब आत्मा ने फिलिपुस से कहा, निकट जाकर इस रथ के साथ बोले। देखिए, यहाँ पर आत्मा ने फिलिप्पोस से कहा, आणि आत्म्याने फिलिपोसला म्हटलं. कैसे कहा? कसं म्हटलं? प्रभु की आत्मा फिलिप्पोस की आत्मा में था, आणि प्रभूचा जो आत्मा आहे तो फिलिपोसच्या आत्म्यामध्ये होता. वो आत्मा से कहा, आणि त्या आत्म्याने आत्म्याशी बोलला. आत्मा खाने वाला बात सुनने लायक आत्मा का कान खोला है क्या? आणि आत्मा जे काय बोलतो ते ऐकण्या योग्य असे आत्म्याचे कान उघडलेले आहे का? अभी भी कौन बोल रहा है? आणि आता पण कोण बोलत आहे? प्रभु का दास टोमी और अतुल ब्रदर नहीं बोल रहा है। आणि प्रभूचा दास टॉमी किंवा अतुल ब्रदर नाही बोलत आहे. कौन बोलता है? कोण बोलत आहे? है ना? अब आप प्रकाशित वाक्य 2-3 चैप्टर पढ़ेगा तो उसमें 7 मंडली की दूध देने के बाद में आखिरी में बोलने वाले एक शब्द आपने ध्यान किया? आत्मा मंडली से जो कहता है जिसका कान है वो सुने. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 2 आणि 3 अध्यायामध्ये 7ही मंडळांना दिलेलं जो दूत आहे ते दूत देताना सगळ्या शेवटी काय म्हटलेलं आहे की आत्मा मंडळास काय म्हणत आहे, ज्याला कान आहे त्याने ऐकू. जो आत्मा पाया हुआ लोगों को आत्मा का कहना सुनने में आएगा, समझने में आएगा. आणि ज्याला आत्मा मिळालेला आहे त्याला आत्म्याचं बोलणं ऐकायला येईल. ये एक फिलिप्पोस का अनुभव नहीं, आणि हा फक्त फिलिपोसचा अनुभव नाही. पत्रोस के अनुभव में हम क्या देखता? आणि पेत्राच्या अनुभवामध्ये आपण काय पाहतो? प्रेरितों 10 का 19 वचन. आणि प्रेषित त्याचं 10 अध्याय त्याचं 19 वचन. पत्रस तो उस दर्शन पर सोच ही रहा था कि आत्मा ने उससे कहा, देख 3 मनुष्य तेरे खोज में हैं। आत्मा ने उससे कहा, आणि आत्म्याने त्याला म्हटलं. आत्मा जब कहा आणि आत्मा ज्या वेळेला बोलला तो फिर पत्रोस ने भी फिर देरी नहीं किया. आणि मग पेत्राने सुद्धा उशीर लावला नाही. प्रियो, आत्मा हमें कहना चाहिए. आणि प्रियानो, आत्मा आपल्याशी बोलायला पाहिजे. आत्मा का वाणी सुनना चाहिए. आणि आत्मा जे काय सांगतो ते आपल्याला ऐकायला यायला पाहिजे. हमारा ये अनुभव हम लोग पौलुस का जीवन में भी देखता है. आणि हा अनुभव आपण पौलाच्या जीवनामध्ये सुद्धा पाहतो. उसका 16 अध्याय का 6-7 वचन. आणि प्रेषित त्याचा 16 अध्याय 6-7 वचन. वे फ्रूगिया और गलतिया प्रदेश में से होकर गए, क्योंकि पवित्र आत्मा ने उन्हें एशिया में वचन सुनाने से मना किया. उन्होंने मुसिया के निकट पहुंचकर बितूनिया में जाना चाहा, परंतु यीशु की आत्मा ने उन्हें जाने न दिया. देखा, आत्मा जाने नहीं दिया. आणि आत्म्याने जाऊ नाही दिलं. कितना अनोखी बात है. आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे. प्रियो, ऐसा अनुभव है क्या? आणि प्रियानो, असा अनुभव आहे का? मैं आपको मतलब एक गवाही देता हूँ. आणि एक साक्ष तुम्हाला देतो. जब मैं सिक्किम में था, आणि ज्या वेळेला मी सिक्कीम मध्ये होतो, वहां पर मैं सुसमाचार सुनाते गया. आणि त्या वेळेला मी सुवार्ता सांगत गेलो. जब मैं वापस आने के लिए मैं एक शॉर्ट रास्ता चुना. आणि परत येण्याकरता जो छोटा मार्ग होता तो मी निवडला. क्योंकि आत्मा ने बोला ये मार्ग में नहीं जाना. आणि प्रभूच्या आत्म्याने सांगितलं या मार्गामध्ये तू जाऊ नको. तो मैं बोला अभी रात होने वाला है, ये जल्दी पहुंच जाएगा, मैं और आगे बढ़ा. आणि मी असा विचार केला आता रात्र होणार आहे, म्हणून मी लवकर पुढे गेलो. जैसा अभी यहाँ पर उनको नहीं माना है, हो माना पवित्र आत्मा ने, ऐसा मुझको नहीं माना.
आणि मग या ठिकाणी जसं पवित्र आत्म्याने त्यांना अडवलं, नाही ऐकलं, तसं पवित्र आत्म्याने मला एकदम निक्षून सांगितलं आणि ऐकलंच नाही. मैं आपको बताना चाहता हूँ, मैं मतलब पीछे मुड़ा और जैसे आत्मा ने अगुवाई किया, दूसरे मार्ग में बहुत घूमते घूमते यहाँ पर आधा किलोमीटर था, 2.5 किलोमीटर चला. आणि मग मी मागे फिरलो आणि जिथे मला अर्धा तासाचा रस्ता होता, मी 2.5 किलोमीटर फिरत फिरत गेलो. एक और वहां पर एक बड़ा खतरा था. आणि त्या ठिकाणी एक मोठा धोका होता. ये बाद में मालूम पड़ा. हे नंतर मला समजलं. वहां पर एक व्यक्ति मुझे खत्म करने के लिए खोखरी लेकर के बैठा हुआ था. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ति मला मारून टाकण्याकरता कोकरी घेऊन होता. बाद में मालूम पड़ा. दूसरा दिन जब उधर से गया तो लोगों को भी डर करके बैठा था कि उनको मालूम पड़ा था कि ये व्यक्ति ऐसा उनको खत्म करने की यत्न में है. आणि मग तिथल्या लोकांना सुद्धा माहिती होतं की हा व्यक्ती अशा प्रकारे मारून टाकण्याच्या विचारामध्ये त्या ठिकाणी आहे. लेकिन वो लोगों को भी मुझे नहीं मिला. आणि ते लोकांना सुद्धा मला नाही भेटले. लेकिन सत्य आने वाला आत्मा ने मार्ग अलग करके भेजा. आणि सर्व जाणणाऱ्या आत्म्याने मार्ग वेगळा करून पाठवला. ये ऐसा बहुत अनुभव मैं आपको बांट सकता हूँ. आणि असे पुष्कळ अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो. प्रियो, आज भी सवेरे आत्मा ने जगाया और बात किया. आणि आजही सकाळी आत्म्याने उठवलं आणि बोलला. कभी का एक बात नहीं, आणि कधीची एक गोष्ट नाही, हमें रोज का बात होना चाहिए. आणि दररोजची गोष्ट असली पाहिजे. तो प्रभु की आत्मा प्रभु ने क्यों दिया? आणि प्रभूने त्याचा आत्मा आपल्याला का दिला? हमें उस आत्मा के अनुसार चलना चाहिए. आणि आपण त्या आत्म्याच्या अनुसार चालण्याकरता प्रभु ने दिया वायदा दिया हुआ आत्मा पाया है कि नहीं? आणि प्रभूने दिलेलं जे वायदा दिलेला आत्मा आपण मिळवलेला आहे का? जब लूका का सुसमाचार 24 अध्याय का 48-49 वचन में, आणि लूक त्याचा 24 अध्याय त्याच्या 48 आणि 49 वचनामध्ये, स्वर्ग में जाने से पहले प्रभु ने चेहरे लोगों को ये वायदा दिया. आणि स्वर्गारोहणाच्या अगोदर प्रभूने शिष्यांना हे अभिवचन दिलं. तुम इन सब बातों के गवाह हो और देखो, जिसकी प्रतिज्ञा मेरे पिता ने कही है, मैं उसको तुम पर उतारूंगा, और जब तक स्वर्ग से सामर्थ न पाओ तब तक तुम इसी नगर में ठहरे रहो. देखिए यहाँ पर क्लियर मानव वो चेलों को बोला कि ये आत्मा पाने के लिए तुझे क्या करना है, और उसके अनुसार उन्होंने किया और उन्होंने पाया. आणि मग आत्मा मिळवण्याकरता तुम्हाला काय करायला पाहिजे हे प्रभूने एकदम स्पष्ट सांगितलं. त्याच्या अनुसार त्यांनी केलं आणि त्यांना आत्मा मिळाला पण. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. मतलब प्रभु स्वर्ग में क्यों गया, उसका 4 कारण मैं आपको बताया. आणि प्रभू स्वर्गामध्ये का गेले याचे 4 कारण मी तुम्हाला सांगितले. एक दिन हम स्वर्ग जाने वाला है. आणि प्रियानो, एक दिवस आपण स्वर्गात जाणार प्रभु आहोत. हमको लेने के लिए आएगा. आणि प्रभू आपल्याला घेण्याकरता येणार आहे. अभी दूर नहीं, आणि तो दिवस आता दूर नाहीये. इसलिए हमेशा तैयार रहे. आणि म्हणून नेहमी तयार राहा. तो वो स्वर्ग से आया इसलिए स्वर्ग में गया. आणि तो स्वर्गातून आला म्हणून स्वर्गात गेला. दूसरा पॉइंट ये था कि उसने अपना दिया हुआ जिम्मेवारी को पूरा किया, या उस दूध को कार्य को पूरा किया इसलिए गया. आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्याने पित्याने जे त्याला जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्याने पूर्ण केली म्हणून तो स्वर्गात गेला. तीसरा ये था कि उसने हमारे लिए एक जगह तैयार करने के लिए गया. आणि तिसरं तो स्वर्गामध्ये जागा तयार करण्याकरता तो आपल्यासाठी गेला. और चौथी बात, पवित्र आत्मा हमेशा हमारे साथ रहने के लिए, हमें को देने के लिए हो गया. आणि निरंतर आपल्या सोबत राहणार करता पवित्र आत्मा देण्याकरता तो स्वर्गात गेला. तो अभी प्रभु जब उड़ा ले जाने से पहले या स्वर्ग में जाने से पहले हमें दिया हुआ 4 बात मैं आपको याद दिलाता हूं. आणि प्रभू स्वर्गारोहण करण्याच्या अगोदर आपल्याला दिलेल्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. ये बात हमारे पास है कि नहीं, परखना है. आणि या गोष्टी आपल्याकडे आहे का नाही पारखा. जो भी वचन में लिखा है वो प्रभु के लोगों के साथ प्रभु ने किया हुआ बात है. आणि जे वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रभूच्या लोकांसोबत प्रभूने केलेली गोष्ट आहे. तो प्रभु ने मानव जाने से पहले क्या क्या दिया. आणि प्रभू जाण्याच्या अगोदर काय काय देऊन गेला. नंबर 1, पहिली गोष्ट, प्रभु ने हमें प्रभु का वचन दिया. आणि प्रभूने आपल्याला त्याचं वचन दिलं. बहुत मनोहर बात है. आणि खूप मनोहर गोष्ट ये आहे. वचन के प्रति मैं हमेशा प्रभु को धन्यवाद देता हूँ. आणि या वचना संबंधाने मी नेहमी प्रभूला धन्यवाद ये देतो. वचन का महत्व बहुत गहराई में अनुभव करने के लिए प्रभु ने कृपा दी. आणि या वचनाचं महत्व खूप गहनतेने अनुभव करण्याकरता प्रभूने कृपा केली. क्योंकि ये सत्य वचन है, पवित्र वचन है, इसमें जीवन और आत्मा है, इसका तुल्य और कुछ भी नहीं है. कारण हे सत्य वचन आहे, पवित्र वचन आहे, याच्या सोबत तुलना करणारं दुसरं काहीच नाही. तो प्रभु ने जाने से पहले अपने चेलों को या भक्तों को दिया हुआ 4 बात. आणि जाण्याच्या अगोदर प्रभूने आपल्याला भक्तांना दिलेल्या 4 गोष्टी, उसमें वचन. त्यापैकी वचन. यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय का 8 वचन.
आणि योहान त्याचं 17 अध्याय त्याचं 8 वचन. यहाँ पर पिता को गवाही देता है यीशु मसीह। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पित्याला साक्ष देतो. क्योंकि जो वचन तूने मुझे दिए मैंने उन्हें उनको पहुंचा दिए और उन्होंने उसको ग्रहण किया। आमीन। उन्होंने उनको ग्रहण भी किया। आणि त्यांनी त्याचा स्वीकार सुद्धा केला. प्रियो, प्रभु के लोगों को प्रभु जानता है। आणि प्रियांनो, प्रभु आपल्या लोकांना जाणतो. प्रभु चुने हुए लोगों को दिया हुआ सबसे बड़ा एक तोहफा है प्रभु का वचन। आणि प्रभूने आपल्या निवडलेल्या लोकांना सगळ्यात मोठा एक पारितोषिक आहे, ते म्हणजे प्रभूचं वचन. वो वचन प्रभु के लोगों ने ग्रहण किया आणि ते वचन प्रभूच्या लोकांनी स्वीकारलं. उसका 14 वचन का शुरुआत भी पढ़िएगा। आणि त्याचा 14 वचनाचा सुरुवातीचा भाग सुद्धा वाचा. मैंने तेरा वचन उन्हें पहुंचा दिया है। देखा, मैंने तेरा वचन उन्हें पहुंचा दिया है। आणि त्यांना मी तुझं वचन पोचवून दिलेलं आहे. एक बात बताऊं, एक गोष्ट सांगू. आज हम सोचते हैं कि बहुत लोगों को हम प्रभु का वचन सुनाता है तो उनको सुनने की थोड़ा भी दिलचस्पी नहीं। आणि पुष्कळ लोकांना आपण प्रभूचं वचन सांगतो, पण त्यांना ऐकण्याकरता थोडं सुद्धा मन नाही. क्यों नहीं? का नाही? हाँ, उसका एक कारण है। आणि त्याचं एक कारण आहे. हम सुनाएगा सब लोगों को ये वचन सुनना ग्रहण करना कोई जरूरी नहीं। आणि आपण जे काही सांगतो ते प्रत्येकाने स्वीकार करणं काही गरजेचं नाही. वही यूहन्ना 8 अध्याय का 47 वचन। आणि योहान त्याचं 8 अध्याय त्याचं 47 वचन. जो परमेश्वर से होता है वह परमेश्वर की बातें सुनता है और तुम इसलिए नहीं सुनते कि परमेश्वर की ओर से नहीं हो। हाँ, देखा, मतलब अगर जो लोग वचन नहीं सुन रहा है प्रियो, वो प्रभु का चुना हुआ नहीं, प्रभु के मतलब प्रभु का भाग नहीं, इसलिए नहीं सुनता। आणि ते प्रभूचं वचन का ग्रहण करत नाही? कारण ते प्रभूचे नाही म्हणूनच ग्रहण करत क्योंकि नाही. जो प्रभु के लोग प्रभु का वचन सुनेगा, आणि प्रभूचे लोक प्रभूचं वचन ऐकतील. है ना। ये बात मतलब यीशु मसीह ने मतलब मंडलियों को लिखने के समय में आपको मालूम है, मसीह का पत्र कहने वाला प्रकाशित वाक्य में फिलदेल्फिया मंडली का सबसे बड़ा खूबी उन लोगों को जो वचन आया वो वचन को उन्होंने थमारा, वो वचन को जाने नहीं दिया। मतलब रेवलेशन प्रकाशित वाक्य उसका 3 अध्याय का 8 वचन का भी भाग। आणि प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचनाचा शेवटला भाग. तेरी सामर्थ थोड़ी सी तो है, फिर भी तूने मेरे वचन का पालन किया है और मेरे नाम का इनकार नहीं किया। मतलब वो वचन को मतलब थामे रहा और उस वचन को पालन किया। आणि त्या लोकांनी ते वचन पकडून राहिलं आणि त्याचं पालन सुद्धा केलं. उसका 10 वचन भी पड़ेगा। त्याचं 10 वचनही वाचा. तूने मेरे धीरज के वचन को थामा है, इसलिए मैं भी तुझे परीक्षा के उस समय बचाए रखूंगा जो पृथ्वी पर रहने वालों के परखने के लिए सारे संसार पर आने वाला है। देखा, ये एक अनमोल बात है। प्रभु के वचन के साथ एक व्यक्ति का मतलब संबंध देखेगा तो वो व्यक्ति प्रभु का है कि नहीं, ये बात को हम समझ सकते हैं। आणि एका व्यक्तीचा प्रभू सोबत असणारा संबंध वचनासोबत कसा आहे याच्याद्वारे आपण समजू शकतो की प्रभू तो व्यक्ती प्रभू मध्ये आहे का नाही. है ना, कई लोग अपने आप को बहुत आत्मिक दिखाता है, आणि पुष्कळ लोक आपल्या स्वतःला खूप आत्मिक दाखवतात. लेकिन जब वो प्रभु के वचन बांटने लगता है तो हाँ अभी मेरे पास टाइम नहीं, मैं जाता हूँ बाद में सुनता है, ऐसे बोल के निकल जाता है। आणि मग ज्या वेळेला देवाचं वचन सांगायला लागतो त्यावेळेला ते म्हणतात की आता माझ्याकडे वेळ नाही, मी नंतर ऐकतो. परंतु वही लोगों को अगर आप कथा कहानी सुनाते रहेगा, आणि मग त्याच लोकांना जगाच्या गोष्टी ज्या वेळेला सांगू लागतो कितना भी घंटा बैठेगा और सुनेगा, आणि कितीही तासन तास बसतील आणि ऐकत राहतील. इसमें हमको मालूम होगा कि वो व्यक्ति एक आत्मीयजन है या नहीं। आणि याच्याद्वारे आपल्याला समजेल की तो व्यक्ती आत्मिक आहे का नाही. है ना, पहला यूहन्ना 4 अध्याय उसका 6 वचन अगर आप पढ़ेगा, पहिलं योहान 4 अध्याय 6 वचन ज्या वेळेला आपण वाचू. हम परमेश्वर के हैं, जो परमेश्वर को जानता है वह हमारी सुनता है, जो परमेश्वर को नहीं जानता वह हमारी नहीं सुनता। इस प्रकार हम सत्य की आत्मा और भ्रम की आत्मा को पहचान लेते हैं। देखिए, एक व्यक्ति वास्तव में कितना भी ऐसा कपड़दार दिखाए तो भी एक आत्मिक जन इस नाप से या इस बातों से समझ सकता है उसमें काम करने वाला आत्मा कौन सा आत्मा है। आणि एका व्यक्ती कितीही कपटतेने काम केलं तरी सुद्धा या मापाने जर मोजून बघितलं तर आपल्याला समजतं की तो कुठल्या उद्देशाने काय काम करत आहे. एक बात मैं आपको याद रहना चाहूंगा। आणि एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो. पहली बात
प्रभु का वचन सुनने के लिए ये जो मौका मिलता है प्रियो, ये बहुत मतलब प्रभु का बहुत बड़ा अनुग्रह या बहुत बड़ा आशीष की समय है. आणि आपल्याला देवाचं वचन ऐकायला मिळतं, ही खूप एक आशीर्वादित गोष्ट आहे. लेकिन एक यहाँ पर चेतावनी मैं आपको देना चाहूँ. आणि या ठिकाणी एक चेतावणी मी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रभु का वचन सुनने के समय में कभी भी हृदय कठोर ना करें. आणि देवाचं वचन ऐकत असताना आपण आपलं अंतःकरण कधीही कठीण करू नका. है ना, हृदय कठोर होगा तो वो वचन आपके दिल में काम नहीं करेगा. आणि जर हृदय कठीण झालं तर मग ते तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही वो वचन आप पालन भी नहीं करेंगे. आणि ते वचन तुम्ही पालन सुद्धा करू शकणार नाही. आपको मालूम है, बार बार हम बाइबल में देखने वाले एक शब्द है कि तुम वचन सुनने के समय में जैसे इस्राएलियों ने किया वैसे अपने हृदय को कठोर ना करो. आणि वारंवार आपण ऐकणार एक शब्द आहे की वचन ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे इस्रायल लोकांनी आपलं अंतःकरण कठीण केलं त्याप्रमाणे तुम्ही आपलं अंतःकरण कठीण करू नका. है ना, जब इब्रानियों का पत्री उसका तीसरा अध्याय का 8 वचन में, आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये, यदि आज तुम उसका शब्द सुनो तो अपने मन को कठोर न करो. अपने मन को वचन सुनने के समय में अपने मन को कठोर ना करो, जैसा कि क्रोध दिलाने के समय और परीक्षा के दिन जंगल में किया था. देखा इस्राएल के लोगों ने जो मरु को यात्रा में किया था वैसा ना करो. आणि इस्रायल लोकांनी त्या जंगलाच्या त्या प्रवासामध्ये जसं केलं होतं तसं करू नका. उसका 15 वचन, त्याचं 15 वचन, जैसा कहा जाता है यदि आज तुम उसका शब्द सुनो. आज अगर आपको वचन सुनने का मौका मिल रहा है तो, आणि आज जर तुम्हाला प्रभूचं वचन ऐकायची संधी मिळती आहे तर तो अपने मनों को कठोर न करो. अपना मन को कठोर ना करो. आणि मग आपलं मन कठीण करू नका. उसका 4 अध्याय का 7 वचन भी थोड़ा पढ़ना. आणि इब्रीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 7 वचन, जैसे पहले कहा गया यदि आज तुम उसका शब्द सुनो तो अपने मनों को कठोर न करो. प्रियो पवित्र लोगों को मैं एक मतलब परखने के लिए बताना चाहूंगा कि आज प्रभु की उपस्थिति में हम जब बैठा है तो मैं अपना दिल कैसा है. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आज जर आपण बसलोय तर आपण स्वतःला पारखायचं की आज माझं हृदय कसं आहे. मैं किसी के साथ झगड़ा करके दिल को कठोर करके एकदम मतलब एक भयानक अवस्था में बैठा है. आणि मी कोणासोबत भांडण करून माझं अंतःकरण कठीण करून एका भयंकर अवस्थेमध्ये मी बसलेलो आहे का. नहीं, पारखायचं हम आहे. जब भी प्रभु की उपस्थिति में आता है, आणि ज्या वेळेला आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो प्रभु का वचन जब सुनता है, आणि प्रभूचं वचन ज्या वेळेला आपण ऐकतो, आपको मालूम है ना, मैं आपको बहुत बार सुनाया हुआ बात है, बीज बोने वालों का दृष्टांत में मतलब वो जो तीनों जगह पर जो गिरा हुआ वो बीज सेम बीज था जो अच्छा जमीन पर गिरा, लेकिन वो तीनों जगह पर वो फल नहीं लाया. आणि आपण बीज पेरणीचा दाखला जो आहे त्याच्या संबंधाने पाहतो की ते 4 ठिकाणी पडलं, त्याच्यापैकी 3 ठिकाणी जे आहे त्याच्यामध्ये पीक नाही आलं, पण ज्या ठिकाणी चांगल्या जमिनीवर पडलं त्याच ठिकाणी ते पीक आलं, पण ते बीज एकच होतं की जे सगळीकडे पडलं. परंतु अवस्था आणि त्या ती ज्या ठिकाणी पडलं त्याची अवस्था, सड़क पर गिरा हुआ फल नहीं लाया, आणि जे रस्त्यावर पडलं त्याने फळ नाही आणलं, पत्थर पर गिरा फल नहीं आया, आणि जे खडकावर पडलं त्याने सुद्धा फळ नाही आणलं, झाड़ियों के बीच में गिरा वो भी फल नहीं लाया. आणि जे काटेरी झुडपांमध्ये पडलं त्यांनी सुद्धा फळ नाही आणलं. जो सच्चा तैयारी किया हुआ मन है वहां पर ये वचन जरूर प्रभु चाहने वाला फल पक्का लाए. आणि जे खरं तयार केलेलं जे मन आहे त्याच्यावर जे बीज पेडल्यानंतर निश्चितच ते फळ आणेल. देखिए, आप प्रभु को वचन सुनने के समय में ये वचन कभी भी आपका दिल से बात किया है कि नहीं? आणि देवाचं वचन ऐकत असताना कधी हे वचन तुमच्याशी बोललं आहे का नाही. आप ये वचन सुनने के बाद में आपका पाप का ज्ञान होकर के एक भी दिन आप टूटा हुआ दिल के साथ प्रभु के सामने अपने आप को नम्र करके रो करके प्रभु के सामने पाप कबूल किया हुआ एक दिन आपको याद आ रहा है क्या? आणि मग देवाचं वचन तुमच्याशी बोलल्यानंतर तुमच्या पापा संबंधाने त्याने जाणीव केल्यानंतर आपलं हृदय तुटलेल्या अवस्थेमध्ये आपण पश्चाताप केला असा एक तरी दिवस तुम्हाला आठवतो का. क्योंकि ये वचन हमारा असली अवस्था को दिखाता है. कारण देवाचं वचन आपली खरी अवस्था आपल्याला दाखवतो. वचन हमारी ओर आता है तो वो वचन हमारे दिल में कार्य करना चाहिए. आणि वचन आपल्या हृदयामध्ये आल्यानंतर ते वचन आपल्या हृदयामध्ये कार्य करायला पाहिजे. जब मतलब पत्रोस जब वचन प्रचार कर रहा था, आणि पेत्र ज्या वेळेला प्रचार करत होता, जब प्रेरितों का काम 2 अध्याय का 37 वचन में, आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्याय त्याच्या 37 वचनामध्ये, तब सुनने वालों के हृदय चीत गए और वे पतरस और शेष प्रेषित से पूछने लगे, हे भाइयों हम क्या करें. देखिए
वे लोग वचन सुना तो उनका दिल टूट गया। आणि ज्या वेळेला त्यांनी देवाचं वचन ऐकलं त्यावेळेला त्यांचं हृदय तुटल्या गेलं हाँ प्रियो, टूटना चाहिए। आणि हो प्रियानो तुटलं पाहिजे। वचन सुनने के समय में जिसमें भी मतलब प्रभु का अनुग्रह है, प्रभु का दया है, प्रभु की आत्मा पाया है, उनका दिल में एक हलचल होता ही। आणि वचन ऐकत असताना ज्याच्या कोणावर प्रभूची कृपा आणि दया आहे त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच हलचल होते। आपको मालूम है जब प्रभु यीशु मसीह जी उठने के बाद में प्रभु की चेलों में 2 लोग एमोस को जाना था, उनके साथ मिलकर के प्रभु चला। उनको मालूम नहीं पड़ा प्रभु है, परंतु वो पवित्र शास्त्र को उनको समझा रहा था। उस समय में उनका अंदर एक हलचल हुआ। आणि तुम्हाला माहित आहे पुनरुत्थानानंतर 2 व्यक्ती एमोसकडे जात होते त्यावेळेला त्यांच्या सोबत प्रभू सुद्धा होता आणि त्या लोकांना समजत नव्हतं की आपल्या सोबत असणारा हा कोण आहे, पण ज्या वेळेला प्रभू त्यांना पवित्र शास्त्र समजून सांगत होता त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये हलचल झाली। जब लूका का सुसमाचार उसका 24 अध्याय का 32 वचन में वे लोग गवाही देते हुए कहता है, आणि लूक त्याचा 24 अध्याय त्याच्या 32 वचनामध्ये ते लोक साक्ष देताना अशा प्रकारे म्हणतात, उन्होंने आपस में कहा, जब वह मार्ग में हमसे बातें करता था और पवित्र शास्त्र का अर्थ हमें समझाता था तो क्या हमारे मन में उत्तेजन न उत्पन्न हुआ? देखा हमारा मन में उत्तेजन उत्पन्न हुआ आणि आमच्या मनामध्ये उत्तेजना निर्माण झाली। यार ये सच बोल रहा है तो, आणि प्रियांनो हा जर खरं बोलत आहे कितना तर गंभीर बात बोल रहे हैं, आणि हा जर एवढा गंभीर गोष्टी ये बोलत आहे बात तर हमें कितना अमल करना चाहिए। आणि या गोष्टी आपण किती अंमलात आणायला और पाहिजे। उनके अंदर अभी ये हलचल हो रहा है। आणि मग त्यांच्यामध्ये ही हलचल आता होत आहे। आज भी प्रभु के वचन के सामने आप तैयार किया हुआ मन के साथ आप प्रभु का वचन सुनेगा, ये हलचल का अनुभव आपको भी मिलेगा। आणि मग प्रभूने तयार केलेल्या मनासह तुम्ही या गोष्टी ऐकाल तर मग निश्चितच ही उत्तेजना तुमच्या मनामध्ये होईल, क्योंकि वचन कठोर दिलों को भी तोड़ देता है। कारण वचन जे आहे ते कठीण हृदय सुद्धा तोडून देतं। आपको मालूम है जब नहम्याह का समय में पवित्र आत्मा की अगुवाई में नहम्याह ने वचन को जब उनको पढ़ करके सुनाया तो वहां पर क्या हुआ, एक अनोखा संभव वहां पर हुआ करके नहम्याह का किताब उसका 9 अध्याय उसका 3रा वचन में हम पढ़ता है। आणि नेहम्या त्याचा 9 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो, वचन सुनने वाला उन लोगों पर क्या काम हुआ, आणि वचन ऐकणाऱ्या त्या लोकांवर काय कार्य झालं। तब उन्होंने अपने अपने स्थान पर खड़े होकर दिन के 1 पहर तक अपने परमेश्वर यहोवा की व्यवस्था की पुस्तक पढ़ते और 1 और पहर अपने पापों को मानते और अपने परमेश्वर यहोवा को दंडवत करते रहे। आप देखो प्रियो, वे लोग 1 पहर तक बोलेगा तो 3 घंटा खड़ा होकर के प्रभु का वचन सुना। सिर्फ वचन सुना उतना ही नहीं, उन लोग आगे और 3 घंटा उस वचन के अनुसार जो उनको उस वचन प्रकाशन दिया उसके अनुसार उन्होंने अपनी पापों से पछतावा करते हुए टूट फूट कर रोते हुए उन पापों को त्यज करके प्रभु के सामने अपने आप को नम्र किया। आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की खरोखर ते लोक 3 तास 1 पहर म्हणजे 3 तास उभं राहून देवाचं वचन त्यांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर ते तसेच राहिले असं नाही, तर पुढचे जे 3 तास आहे त्यांनी आपापले पापे आपल्या पदरी घेतले आणि त्यांनी पश्चाताप केला। एक बात मैं आपको पूछूं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, आप इतना दिन से वचन सुनता है परंतु एक भी दिन वचन सुनने के बाद में अपने गिल्टी महसूस होकर के आपने पछतावा किया? आणि एवढ्या दिवसापासून तुम्ही तुमचं देवाचं वचन ऐकत आहात पण एक दिवस तरी तुम्ही आपल्या चुका मान्य करून पश्चाताप केला का? प्रियो, ये वचन आकर के हमारा दिल को अगर नहीं फाड़ता है तो हमारा दिल इस वचन के सामने मतलब फटता नहीं है तो एक खतरनाक बात मैं आपको बताना चाहता आणि देवाच्या वचनासमोर आपलं हृदय जर छेदलं जात नाहीये तर मग ती एक भयंकर गोष्ट आहे। है प्रभु ऐसा लोगों को क्या करेगा? आणि अशा लोकांना प्रभू काय करेल? वचन से प्रभु चेतावनी देने के बाद में अगर वो मन फिरने के लिए तैयार नहीं, अपना मन फाड़ने के लिए तैयार नहीं तो प्रभु उनको फाड़ेगा। आणि मग देवाचं वचन ऐकल्यानंतर आपलं हृदय जर फाडण्याकरता जर तयार नाहीये तर प्रभू त्यांना फाडेल। जब 50 भजन संगीता का 22 वचन में हम पढ़ता है आणि स्तोत्र 50 त्याच्या 22 वचनामध्ये आपण पाहतो, हे परमेश्वर को भूलने वालों, यह बात भली भांति समझ लो, कहीं ऐसा न हो कि मैं तुम्हें फाड़ डालूं और कोई छुड़ाने वाला न हो। देखा, प्रभु बातें करने के समय में अपना हृदय को फाड़ने के लिए जो तैयार नहीं,
उनका वचन कहता है उनको प्रभु फाड़ेगा परंतु कोई छुड़ाने वाला नहीं। आणि देवाचं वचन ऐकल्यानंतर जो कोणी आपलं हृदय फाडण्याकरता तयार नाही, प्रभूचं वचन असं सांगतं, प्रभू त्यांना फाडेल. प्रियो, अनेक लोगों का दिल को जानने वाला प्रभु अनेक लोगों का अवस्था जान करके वचन के द्वारा बात करता है। आणि प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून प्रभू आपल्या वचनाच्या द्वारे प्रत्येकाशी बोलतो. ये वचन प्रभु का है करके ना समझने के कारण इस वचन के सामने अपने आप को नम्र करने के लिए लोग तैयार नहीं होते। आणि हे वचन प्रभूचं आहे असं न समजल्या कारणाने प्रभूला आपलं हृदय द्यायला लोक तयार होत हम नाही. प्रभु की उपस्थिति में हैं, आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये हम आहोत, प्रभु का वचन सुन रहे हैं, आपण प्रभूचं वचन ऐकत आहोत. इसलिए प्रभु को भूल करके प्रभु की उपस्थिति में ना बैठे। आणि म्हणूनच प्रभूला विसरून प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसू नका. प्रभु के वचन की आदर सम्मान करने की एक सच्चा मन के साथ हम बैठे। आणि प्रभूच्या वचनाचा आदर सन्मानासह प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा. आपको मालूम है जो प्रभु को अगर भूल जाएगा आणि प्रभूला जर आपण विसरून जाऊ तर इतना खतरा है। आणि केवढे मोठा एक धोका आहे. भजन संगीता 9 अध्याय का 17 वचन। आणि स्तोत्र 9 त्याचं 17 वचन. ओ लॉर्ड, दुष्ट अधोलोक में लौट जाएंगे तथा वे सब जातियां भी जो परमेश्वर को भूल जाती है। देखा प्रभु को भूलने वाला आखिर कहाँ जाएगा? आणि जे प्रभूला विसरून जातात शेवटी ते कुठे जातात? अधोलोक में उतर जाएगा। आणि अधोलोकामध्ये जातील. इसलिए प्रभु को और प्रभु का वचन को कभी ना भूले। आणि म्हणूनच प्रभूला आणि प्रभूच्या वचनाला कधी विसरू नका. प्रभु ने अपने भक्तों को वचन दिया है, आणि प्रभूने आपल्या भक्तांना वचन दिलेलं आहे. ये हमेशा हमारे हृदय में रहना चाहिए। आणि नेहमी ते आपल्या हृदयामध्ये राहिला पाहिजे. पड़ोसियों 3:15 में हम पढ़ता है कि मसीह की वचन बहुतायत से तुम्हारा हृदय में बसे। आणि कलसीकाराचं पत्र त्याचा 3रा अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ख्रिस्ताचं वचन विपुलतेमध्ये तुमच्या हृदयामध्ये राहो. इसका लाभ क्या है? आणि याचा फायदा काय आहे? 119 का 11 में लिखा है कि तेरे विरुद्ध पाप ना करने के लिए तेरे वचन को मेरे दिल में रेख छोड़ा है। आणि स्तोत्र 119 त्याच्या 11 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझ्या विरुद्ध पाप न करण्याकरता तुझं वचन मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे. एक सच्चा पवित्र जीवन के लिए आणि प्रेम एक खऱ्या पवित्र जीवनाकरता प्रभु के साथ का सच्चा नाता में बना रहने के लिए इस वचन में बना रहना बहुत जरूरी बात है। आणि प्रभू सोबत चांगलं नातं ठेवण्याकरता या वचनामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. तो प्रभु ने सबसे पहले हमको वचन दिया, आणि प्रभूने सगळ्यात पहिले आपल्याला त्याचं वचन दिलं. दूसरा जाने से पहले क्या दिया? आणि दुसरं जाण्याच्या अगोदर काय दिलं? शांति दिया शांती दिली. है। प्रभु ने यूहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 27 वचन में कहा, आणि योहान त्याचं 14 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे म्हटलं, मैं तुम्हें शांति दिए जाता हूँ, अपनी शांति तुम्हें देता हूँ, जैसे संसार देता है मैं तुम्हें नहीं देता, तुम्हारा मन व्याकुल न हो और न डरे। हाँ देखिए प्रभु हमें शांति दे करके गया। आणि प्रभू आपल्याला शांती देऊन गेला. है, प्रभु के लोगों को एक अनमोल शांति है। आणि प्रभूच्या लोकांना एक अनमोल शांती आहे. मैं एक आप बात बताना चाहता हूँ कि प्रतिकूल अवस्था में भी प्रभु के लोग बहुत शांति में रहते हैं। आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा प्रभूचे लोक खूप शांतीमध्ये राहतात. आज चारों तरफ मतलब कोरोना का मतलब भीति लोगों को मतलब कार्य कर रहा है, लेकिन उसके बीच में भी मैं विश्वास करता हूँ प्रभु के लोग बहुत शांति में। आणि आज चौबाजूने लोक करोनामुळे खूप भयभीत अवस्थेमध्ये आहे, तरी सुद्धा तुम्हाला सांगू प्रभूचे लोक खूप शांतीमध्ये आहे. हमको कोरोना नहीं आएगा ऐसा बात नहीं, आणि आपल्याला कोरोना येणार नाही असं नाही, आ सकता है, येऊ शकतो, आएगा जाएगा, आणि येईल आणि जाईल. है ना। मतलब मृत्यु के अधिकारी हमारा बड़ा भाई प्रभु यीशु मसीह है। आणि मरणाचा अधिकारी आपला मोठा भाऊ प्रभू येशू ख्रिस्त आहे. अगर हमें कोरोना के द्वारा मरने का प्रभु की इच्छा रहेगा तो प्रभु अनुमति देगा। आणि कोरोनाच्या द्वारे मरण्याची प्रभूची इच्छा असेल तर प्रभू डरना नहीं, आणि घाबरू नका. मृत्यु हमारे एक बड़ा प्रमोशन है। आणि मरण जे आहे ते आपल्याकरता एक मोठी उन्नती आहे. आप ये दुनिया में कितना भी बड़ा अवस्था में हो तो भी आपको ये जानना चाहिए स्वर्ग से भी बहुत करोड़ों गुना बढ़ करके अनोखा अनुभव है। आणि आपण या जगामध्ये केवढ्याही मोठ्या अवस्थेमध्ये राहू द्या, पण स्वर्गामध्ये कितीतरी याच्या करोडो पटीने एक चांगली अवस्था आहे. एक सच्चा भक्त को जैसे प्रेरित पौलुस चाहता था कि मतलब मैं ये शरीर छोड़ करके प्रभु के साथ रहना मेरे लिए अत्युत्तम है। आणि ज्याप्रमाणे प्रेषित पौलाची इच्छा होती की हे शरीर सोडून प्रभू सोबत राहणं माझ्याकरता अतिउत्तम आहे. मतलब फिलिपियों 1 अध्याय का 23 वचन में पढ़ता है। आणि फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 23 वचनामध्ये आपण पाहतो. परंतु तुम्हारे कारण मैं यहाँ पर रहेगा तो तुमको कुछ लाभ है तो प्रभु रखता है तो रहने दो। आणि तुमच्यामुळे मला इथे राहिल्यामुळे तुम्हाला जर त्याचा काही फायदा आहे तर मग इथे मी राहतो. प्रिय
वक्तों के लिए प्रभु के साथ रहना या इस दुनिया से प्रभु के पास पहुंच जाना या स्वर्ग में पहुंच जाना सबसे उत्तम है. आणि भक्ताला हे जग सोडून प्रभूकडे जाणं हे सर्वोत्तम आहे. तो प्रभु ने हमें क्या दिया? आणि प्रभूने आपल्याला काय दिलं? प्रभु ने हमें शांति दिया. प्रभूने आपल्याला शांती दिली. आज आपको मालूम है बहुत लोगों के पास धन दौलत है, ज्ञान है, बहुत कुछ दुनियादारी की बात है, परंतु शांति नहीं है. आणि आज पुष्कळ लोकांकडे धन संपत्ती आहे, ज्ञान आहे, पण शांती नाहीये. परंतु प्रभु ने हमें शांति दिया. आणि प्रभूने आपल्याला शांती दिली. वो शांति एक अतुल्य शांति है. आणि ही शांती एक अतुल्य शांती आहे. जब फिलिपियों का पत्री 4 अध्याय का 7 वचन में वो शांति का एक महत्व वर्णन किया है. आणि फिलिपकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये त्या शांतीचं महत्व वर्णन केलेलं आहे. वो तुम्हारा समझ से परे शांति. आणि जे आपल्या बुद्धी पलीकडची अशी शांती आहे. पर परमेश्वर की शांति जो सारे समझ से परे है तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखे. सारे समझ से भी परे. आणि आपल्या बुद्धीच्या एकदम पलीकडे आहे. बोलने का अर्थ मला इस शांति का मला गौरव कोई भी व्यक्ति अपना बुद्धि से समझ नहीं सकता. आणि या शांतीचं जे गौरव आहे तो कुणी आपल्या बुद्धीने नाही समजू शकत. अभी आपको अभी खूब मानो पानी मिल रहा है, नासिक में पानी की कमी नहीं, परंतु अगर आप मनमाड में जाकर रहेगा तो आपको मालूम पड़ेगा पानी का महत्व क्या. आणि तुम्ही नाशिकमध्ये राहता म्हणून तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवत नाहीये, तुम्हाला भरपूर पाणी मिळतं, पण मनमाडामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाण्याचं महत्व समजेल. क्योंकि 21 दिन के बाद में एक बार पानी उनको सप्लाई होता है. कारण 21 दिवसानंतर एकदा त्यांना पाणी येतं. इधर तो डेली आपको 2-2 बार कई लोग पानी टंकी भर कर रखा है, खूब इस्तेमाल कर रहा है. आणि या ठिकाणी नाशिकमध्ये दिवसातून 2 वेळा काही लोकांनी पाण्याच्या टाक्या भरून ठेवल्या, त्याचा भरपूर उपयोग घेतात. कई लोगों को शांति बोलेगा तो उनको नौकरी मिल गया तो शांति, उनको प्रमोशन मिल गया तो शांति, तनखा बढ़ गया तो शांति. ऐसा तत्कालिक शांति को शांति समझता है. आणि काही लोकांची शांती कशामध्ये, जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळाली तर त्याला त्याच्यात शांती वाटते, एखाद्याला पगार वाढ झाली, एखाद्याला जर पद उन्नती झाली, ते अशा क्षणिक गोष्टीमध्ये शांती मिळवतात. ऐसा शांति के बारे में नहीं बोल रहा हूँ. प्रेम अशा शांती संबंधाने नाही म्हटलेलं आहे. तो थोड़ी देर का है, वो शांति है नहीं. आणि ते तर थोड्या वेळ करता आहे, तिथं काही शांती नाही. तो प्रभु ने जो दिया हुआ शांति, आणि प्रभूने दिलेली शांती अतुल्य शांति, अतुल्य शांती आहे. ये हमारा ज्ञान में भी हम समझ नहीं सकते. आणि ते आपल्या ज्ञानामध्ये आपण नाही समजू शकत. ये शांति हमारे अंदर होने के कारण हमको अंदर एक ठंडापन, इतना गर्मी भी एक ठंडापन महसूस होता है. आणि एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा आपल्याला खूप या शांतीच्या द्वारे थंडावा जाणीव होतो. आपको होता है कि नहीं? तुम्हाला होतो का नाही? केवळ 94 का 19 वचन का भी पाठ पढ़ेगा तो ये शब्द लिखा है. आणि स्तोत्र 94 त्याच्या 19 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये असं लिहिलेलं आहे. तेरी दी हुई शांति से तेरी दी हुई शांति से, थोड़ा धीरे से पढ़ना, तो रुकोगे. तेरी दी हुई शांति से मुझको सुख होता है. मुझको सुख होता है, मतलब मुझे एयर कंडीशन होता है, मतलब बहुत ठंडापन मिलता है. आणि तुझ्या मिळालेल्या शांतीच्या द्वारे मला खूप थंडावा मिळतो. प्रियो, ये शांति ऐसा शांति है कि हमारा अंदर पूरा ठंडा कर देता है. आणि शांती अशी प्रकारची शांती आहे की आतमध्ये आपल्याला एकदम थंडावा तयार करून देते. में लोगों का दिल तो एकदम आग लगा हुआ, आग लगा. आणि लोकांच्या हृदयामध्ये ते एकदम आग भडकलेली आहे. शांति का एक टुकड़ा भी नहीं मिलता. आणि शांतीचा एक तुकडा सुद्धा भेटत नाही. परंतु यहाँ पर टुकड़ा नहीं, यहाँ पर नदी के समान शांति. आणि या ठिकाणी तुकडा नाहीये तर नदीप्रमाणे वाहणारी शांती आहे. वो शांति आपके जीवन में है कि नहीं? आणि ती शांती तुमच्या जीवनामध्ये आहे का नाही? है ना? ये शांति इतना अतुल्य रीति में आपको मिलना है तो एक बात में आपको एक शॉर्ट वे आपको बताता. आणि जर शांती जर तुम्हाला मिळवायची त्याच्याकरता एक छोटा मार्ग मी तुम्हाला सांगतो. क्या बारे में? तो काय? आप 119 भजन संहिता का 165 भजन थोड़ा ध्यान से देखिए. आणि स्तोत्र 119 त्याचं 165 वचन. तेरी व्यवस्था से प्रीति रखने वालों को बड़ी शांति होती है. देखा कैसे, मतलब प्रीति देखने वालों को क्या होता, बड़ी शांति होती है. आणि जे नियमशास्त्रावर प्रेम करतात त्यांना खूप मोठी शांती राहते. मतलब बहुत बड़ी बात है ना. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. मतलब प्रभु का वचन का प्रीति रहने वालों को बड़ी शांति होती है. आणि जे देवाच्या वचनावर प्रीती करतात त्यांना खूप मोठी शांती राहते. वो शांति हमें अनुभव में लेना भी. आणि ती शांती आपण अनुभवामध्ये घ्या. प्रभु के वचन के प्रति हमारे अंदर क्या होना चाहिए? आणि प्रभूच्या वचना संबंधाने आपल्या हृदयामध्ये काय राहायला पाहिजे?
वचन की प्रति भूख प्यास चाहिए। आणि वचना संबंधाने आपल्याला तहान भूक असली आज पाहिजे. भी जिस व्यक्ति के अंदर प्रभु का वचन के प्रति सच्चा भूख प्यास है, आणि आजही ज्याच्या मनामध्ये प्रभूच्या वचना संबंधाने खरी तहान भूक आहे उसके अंदर एक बड़ा शांति है। आणि त्याच्यामध्ये खूप मोठी शांती आहे. क्यों वो वचन का प्रति भूख प्यास है? आणि का प्रभूच्या वचना संबंधाने तहान भूक आहे? क्योंकि वो वचनों को मानने के द्वारा उनको बड़ा शांति में बना रहने वाला अनोखा अनुभव मिलता है। आणि प्रभूच्या वचनाचं पालन केल्याद्वारे त्यांना खूप मोठ्या शांतीमध्ये राहण्याचा अनुभव मिळतो. सिर्फ वचन सुनना काफी नहीं। आणि केवळ देवाचं वचन ऐकणं पुरेसं नाही. आपको याद है एशिया 48 अध्याय का 18 वचन, आणि यशा 48 अध्याय त्याचं 18 वचन, भला होता कि तूने मेरी आज्ञाओं को ध्यान से सुना होता, तब तेरी शांति नदी के समान और तेरे धर्म समुद्र की लहर के समान होता। बोले ये वचन मानने वालों के लिए शांति बूंद बूंद नहीं, छोटा सा मतलब पाइप में आने वाला पानी की जैसा नहीं, नदी की समान होता। बोलेगा तो इतना भरपूर है, बयान करने से बाहर। आणि मग जे कोणी देवाच्या वचनाचं पालन करतात त्यांना मिळणारी शांती थेंब थेंब पडणारी किंवा नळ्यातून जसं पाणी येतं तसं नाहीये, तर नदी समान एवढी प्रचंड राहते. एक बात आपको भक्तों को याद रहना चाहूंगा, आणि एक गोष्ट मी भक्तांना आठवण करून देऊ इच्छितो. अगर आपने कल रात को भी अगर शांति से सो पाया, आणि काल रात्री तुम्ही शांतीने झोपू शकले, निश्चय आपके पास ये शांति आणि निश्चितच तुम्हाला ही शांती आहे. है ना। ये शांति जिसके पास है उसको प्रभु इतना सुंदर नींद भी देता है, आणि ही वो शांती उसका एक अनुभव है। आणि ही शांती ज्याच्याकडे आहे प्रभु त्याला एक सुंदर झोप सुद्धा देतो. है ना। भजन संगीता में 4 अध्याय का 8 वचन अगर आप पढ़कर देखें, आणि स्तोत्र 4 त्याचा 8 अध्यायामध्ये आपण ज्या वेळेला वाचतो, मैं शांति से लेट जाऊंगा और सो जाऊंगा, क्योंकि हे यहोवा केवल तू ही मुझको एकांत में निश्चिंत रहने देता है। मतलब प्रभु के साथ ये सच्चा संबंध जोड़कर रहने वालों के अंदर ये शांति रहता है और उनको अच्छा नींद भी मिलता। आणि जे प्रभूशी बरोबर संबंध जोडून ठेवतात त्यांना प्रभू खूप चांगली झोप सुद्धा देतो आणि शांती पण देतो. ये बात हम कई जगह पर देखते हैं, आणि गोष्ट आपण पुष्कळ ठिकाणी पाहू शकतो. है ना। नीति वचन उसका 3 अध्याय का 24 वचन, आणि नीती सूत्र 3 अध्याय त्याचं 24 वचन, ओ लॉर्ड जीसस, जब तू लेटेगा तब भय न खाएगा, जब तू लेटेगा तब सुख की नींद आएगी। देखा सुख का नींद आएगा, आणि तुला सुखाची झोप लागेल. मैं आशा करता हूँ आपको जरूर आप संकट में तो भी सुख का नींद अपने पा करके और भजन सुनने के टाइम पर आप लोग कोई नहीं सो रहा होगा। आणि निश्चितच तुमच्या जीवनामध्ये कितीही परिश्रम असले, कठीणता असले तरी सुद्धा तुम्हाला सुखाची झोप लागली असेल. तू वचन ऐकत असताना कोणी झोपत नसेल. भजन सुनने के टाइम पर नींद आने वाला बात है, खतरनाक बात है। आणि वचन ऐकत असताना येणारी जी झोप आहे ती भयंकर अशी गोष्ट आहे. वो लोग प्रभु का निंदा करता है और वो लोग वास्तव में एक दूसरा आत्मा का अधीन है। आणि ते लोक प्रभूची निंदा करतात आणि निश्चितच ते एक वेगळ्या प्रकारच्या आत्म्याच्या अधीन आहे. अभी मैं आप लोगों को किसी को देख नहीं पा रहा है, लेकिन आप लोग जो सुन रहे हैं प्रियो पर को अभी नींद आ रहा है क्या, या अच्छा नींद पा करके आप अच्छा मतलब तैयारी के साथ वचन सुन रहे हैं। आणि आता मी तुम्हाला पाहू शकत नाहीये, पण तुम्ही स्वतःच बघा की आता देवाचं वचन ऐकत असताना तुम्हाला आता झोप येत आहेत का तुम्हाला चांगल्या प्रकारची झोप होऊन गेलेली आहे आणि तुम्ही चांगल्या तयारीसह प्रभूचं वचन ऐकत आहात. आशा करता हूँ आप अच्छा मतलब नींद लेकर के आप बहुत ध्यान से वचन सुन रहे हो, आणि मी आशा करतो की तुमची झोप चांगली झालेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे देवाचं वचन ऐकत आहात. और प्रभु का दिया हुआ शांति भरपूर आपके पास है। आणि प्रभूने दिलेली शांती तुमच्याकडे भरपूर आहे. ओके, तीसरी जो प्रभु ने जो दान दिया, आणि तिसरं जे प्रभूने दान दिलं, वो है प्रभु ने आशीष दिया। आणि प्रभूने आशीर्वाद दिला. जब लूक का 24 अध्याय का 50 वचन में, आणि लोक त्याचा 24 अध्याय त्याच्या 50 वचनामध्ये, ये भी एक बड़ा अनमोल बात है। तब वह उन्हें बेतनिया तक बाहर ले गया और अपने हाथ उठाकर उन्हें आशीष दी। देखिए अभी यहाँ पर यीशु मसीह स्वर्ग में जाने से पहले उनको मतलब बेतनिया में ले जाकर उनको आशीष दी। आणि मग प्रभू स्वर्गारोहणाच्या अगोदर बैतनियामध्ये जाऊन प्रभूने त्यांना आशीर्वाद दिला. ये क्या बात हम लोगों को थोड़ा समझना कठिन है, आणि ही गोष्ट आपल्याला समजणं जरा कठीण आहे. परंतु यहूदी लोग बहुत अच्छा समझते हैं। आणि यहुदी लोकांना हे खूप चांगल्या प्रकारे समजतं. जब महायाजक पाप परिहार का खून लेकर के अति पवित्र स्थान में जा करके प्रभु को चढ़ा करके प्रभु को महिमा दे करके प्रभु से आशीष पा करके जब लौट आता है, तब बाहर आकर के वो लोगों को आशीष देता है। उस प्रकार का कार्य है यहाँ पर।
आणि महायाजक ज्या वेळेला लोकांच्या पापाच्या परिहाराकरता रक्त घेऊन जात असे आणि ते रक्त ज्या वेळेला यहोवा परमेश्वराला अर्पण करत असे, त्याचा गौरव करत असे, त्यावेळेला प्रभू त्याला आशीर्वाद देत होता. आणि मग तो आशीर्वाद दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर तो हात वर करून सगळ्यांना तो आशीर्वाद द्यायचा. ये आशीर्वाद मिल गया तो वो लोग खुशी से आनंद से भर जाता है. आणि आशीर्वाद मिळाल्यानंतर ते आनंदाने भरपूर व्हायचे. मतलब एग्जाम्पल में लेवी व्यवस्था उसका 9 अध्याय का 22-23 वचन. आणि लेवी त्याचा 9 अध्याय त्याचं 22 आणि 23 वचन. जब अहरोन उस महापाव परिहारार्थ अंदर जा करके जब बाहर आता है, आणि अहरोन ज्या वेळेला ते पाप परिहाराकरता रक्त अर्पण करून ज्या वेळेला बाहेर येतो, तो क्या करता? त्यावेळेला तो काय करतो? पढ़िए. तब आरोन ने लोगों की ओर हाथ बढ़ाकर उन्हें आशीर्वाद दिया। हाँ, लोगों की ओर मतलब प्रभु प्रसन्न हो गया है, तुम लोग आशीष दे बोल करके उनको आशीर्वाद देता है. आणि मग त्याने हात वर करून तुम्ही परमेश्वराच्या द्वारे आशीर्वादित आहात असं करून हात वर करून त्यांना आशीर्वाद देतो. तो सारे लोगों को बहुत तसल्ली मिलता है, आणि त्यावेळेला सर्व लोकांना खूप समाधान वाटतं, सबको बहुत आनंद मिलता है. सर्वांना खूप आनंद वाटतो. तो ये बात यीशु मसीह यहाँ पर कर रहा है. आणि हीच गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त करत यीशु आहे. मसीह स्वर्ग में जाने से पहले आणि येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाण्याच्या अगोदर है उनको हाथ बढ़ाकर ये आशीष दिया. आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला. मतलब ये जो आनंद जो है कोई नहीं निकाल सकता. आणि हा जो आनंद आहे तो कोणीही हिरावून घेऊ शकत जब नाही. प्रभु ने आशीष दिया, आणि प्रभूने ज्या वेळेला आशीर्वाद दिला, जैसे यहूदी लोग महायाजक की ओर से आशीष पा करके जब लौट जाओ आनंद से लौटता है, आणि मग ज्या वेळेला यहुदी लोक महायाजकाकडून आशीर्वाद प्राप्त करून आनंदाने जातात. अभी इसी प्रकार सारे लोग भी क्या किया, आणि अशाच प्रकारे शिष्य लोकांनी सुद्धा काय केलं? वही लूका 24 का 51-52 भी पढ़िए. आणि लोक त्याचा 24 अध्याय 51 आणि 52 वचन वाचा. और उन्होंने आशीष देते हुए वह उनसे अलग हो गया और स्वर्ग पर उठा लिया गया। तब वे उसको दंडवत करके बड़े आनंद से यरूशलेम को लौट गए। हाँ, बड़े आनंद से, क्योंकि उनको बहुत खुशी मिला. आणि त्यांना खूप आनंद झाला. भैया ये बहुत बड़ी बात है. आणि प्रियांनो, ही खूप मोठी गोष्ट है आहे. ना, महायाजक बाहर आकर के लोगों को आशीर्वाद देता है तो वो लोग बहुत आनंद से लौटता है. उसी प्रकार है हमारा महायाजक प्रभु यीशु मसीह, सो ये अपना महायाजकपन की कार्य करके लोगों लेकर के जब जाने के समय में मतलब जा करके चढ़ा करके वापस आकर के फिर जाने के समय में आशीर्वाद दिया. आणि मग ज्या वेळेला महायाजक आपले हात वर करून यहुदी लोकांना आशीर्वाद द्यायचा, त्यावेळेला यहुदी लोकांना खूप मोठा आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे आपला महायाजक आपल्यासाठी रक्त अर्पण करून ज्या वेळेला तो स्वर्गामध्ये घेऊन गेला, त्याच्यानंतर परत खाली आला. आणि मग ज्या वेळेला तो पुन्हा स्वर्गामध्ये जाणार होता, त्या वेळेला त्याने आपले हात वर करून आशीर्वाद दिला. Praise the Lord. Praise the Lord. ये आनंद कभी भी नहीं जाता. आणि आनंद कधी जात नाही. ये आनंद के बारे में प्रभु ने पहले भी जब यूहन्ना 16 अध्याय में आपको मालूम है, मतलब उसका 22 वचन में प्रभु ने बोला कि जो आनंद मैं तुझे देता हूं वो आनंद तुझसे कोई नहीं निकाल सकता. आणि योहान 16 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये प्रभूने म्हटलेलं आहे की जो आनंद मी तुम्हाला देतो तो आनंद तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. प्रभु के लोगों को मिलने वाला आनंद एकदम एक अतुल्य और महत्वपूर्ण आनंद है. आणि प्रभूच्या लोकांना मिळणारा जो आनंद आहे तो एकदम अतुल्य आणि महत्वपूर्ण असा आनंद आहे. है ना, यहूदी लोगों के लिए अभी 1000 साल का राज्य में मिलने वाला आनंद भी इसी प्रकार का एक अतुल्य आनंद है. आणि यहुदी लोकांच्या जीवनामध्ये 1000 वर्षाच्या राज्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो सुद्धा अशाच प्रकारचा अतुल्य असा आनंद आहे. बार बार हम जब यशायाह नबी की किताब में ये शब्द बार बार दिया गया है. आणि यशायाह संदेशाच्या पुस्तकामध्ये हा वारंवार दिलेला शब्द आहे. है ना, जब यशायाह 35 अध्याय का 10 वचन चला पड़ा. आणि यशायाह 35 अध्याय त्याचं 10 वचन वाचा. यहोवा के छुड़ाए हुए लोग लौटकर जय जयकार करते हुए सियोन में आएंगे और उनके सिर पर सदा का आनंद होगा. देखा, उनके सिर पर सदा का आनंद होगा. आणि त्यांच्या मस्तकावर निरंतरचा आनंद राहील. वे हर्ष और आनंद पाएंगे और शोक और लंबी सांस का लेना जाता रहेगा. जाते रहेगा. ओह, क्या अनोखा अनुभव उनको वायदा अब्राहम को दिया, वायदा के अनुसार 1000 साल लोग पाने जा रहे हैं. आणि अब्राहमाला दिलेलं जे अभिवचन आहे तो प्राप्त करण्याकरता आता इस्रायल लोक जाणार आहे. उसका 51 अध्याय का 11 वचन. आणि यशायाह 51 अध्याय त्याचं 11 वचन. यहोवा के छुड़ाए हुए लोग लौटकर जय जयकार करते हुए सियोन में आएंगे और उनके सिर पर अनंत आनंद गूंजेगा. अनंत आनंद गूंजेगा.
आणि निरंतरचा आनंद त्यांच्या मस्तकावर राहील हाँ। और वे हर्ष हाँ। और आनंद प्राप्त करेंगे हाँ। और शोक सिसरियों का अंत हो जाएगा। हाँ देखा, मतलब शोक बिल्कुल नहीं रहेगा। आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही उसका 61 का 7वीं। आणि यशया 61 अध्याय त्याचं 7 वचन, तुम्हारी नाम धराई के बदले दूना भाग मिलेगा और अनादर के बदले तुम अपने भाग के कारण जय जयकार करोगे। तुम अपने देश में दूने भाग के अधिकारी होगे और सदा आनंदित बने रहोगे। सदा आनंदित बना रहेगा। आणि निरंतर तुम्ही आनंदित राहाल। प्रियो हालेलुया, ये सब प्रभु की ओर से उन्हें मिलने जाने वाला आनंद की बात है। आणि सर्व प्रभूकडून मिळणाऱ्या त्या आनंदाची गोष्ट आहे। आज इस दुनिया में इस सच्चाई जाना हुआ व्यक्ति को कितना बड़ा आनंद मिलता है। आणि आज या जगामध्ये हे सत्य जाणलेल्या लोकांना किती आनंद मिळतो। आपको मालूम है, जब हमारा फिलिपोस खोजे कर में बैठ करके प्रभु का सुसमाचार सुनाया, आणि फिलिपोस ज्या वेळेला त्या षंडाच्या रथामध्ये बसून प्रभूची सुवार्ता ज्या वेळेला त्याने सांगितली और उन्होंने उस वचन पर विश्वास किया आणि त्या षंडाने त्या वचनावर विश्वास केला और बपतिस्मा हुआ, आणि ज्या वेळेला बाप्तिस्मा झाला तो क्या हुआ? त्यावेळेला काय झाला, प्रभु की आत्मा ने फिलिपोस को उठा के लेकर गया। आणि प्रभूचा आत्मा फिलिपोसला उचलून घेऊन गेला। उसके बाद खोजा निराश होकर गया क्या? आणि त्याच्यानंतर षंड जो आहे तो निराश होऊन गेला का? नाही। प्रभु को ग्रहण करने के बाद में अगर ऐसा कुछ हमारी इच्छा के अनुसार नहीं हुआ तो भी वो व्यक्ति आनंदित रहेगा। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या इच्छेच्या विरोधात जरी झाली तरी तो व्यक्ती आनंदित राहील। तो यहाँ पर क्या हुआ? आणि या ठिकाणी काय झालं, अरे फिलिपोस कहाँ गया बोलते सोचते हुए दुखी नहीं हुआ। आणि फिलिपोस कुठे गेला हा विचार करत तो दुःखी नाही राहिला। जब प्रेरितों का 8 अध्याय का 39 वचन में आणि प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय 39 वचनामध्ये हम देखते हैं कि मन खोजा कैसे गया। आणि आपण पाहतो की तो षंड जो आहे तो कसा गेला, वह आनंद करता हुआ अपने मार्ग पर चला गया। आनंद करता हुआ अपना मार्ग पर चला गया। आनंद करत तो आपल्या मार्गावर निघून गेला। प्रियो, हमारे जीवन जब प्रभु के हाथ में सोम रहता है आणि आपण आपलं जीवन ज्या वेळेला प्रभूच्या हातामध्ये स्वाधीन करतो फिर ये आनंद नष्ट नहीं होता। आणि महा आनंद नष्ट होत नाही। ये बात को परखना है कि मैं और मेरा सब कुछ प्रभु के हाथ में सौंपा है कि नहीं। आणि आपण या गोष्टीला पारखायचं, मी माझं सर्व काही प्रभूच्या हातामध्ये सोपवलेलं हे आहे। तो ये स्वर्गीय आनंद वो व्यक्ति में हमेशा कार्य करते रहे। आणि आहे तर मग स्वर्गीय आनंद नेहमी त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये कार्य करत और राहील। 4वां बात भी आप जल्दी बताएंगे, आणि चौथी गोष्ट सुद्धा मी तुम्हाला लवकर सांगेल, है ना। ये भी हमारे लिए मतलब प्रभु ने जाने से पहले हमें दिया हुआ बात है। आणि ही सुद्धा प्रभू जाण्याच्या अगोदर आपल्याला दिलेली गोष्ट आहे। मत्ती के सुसमाचार उस 28 अध्याय का 18 से 20, आणि मत्ते त्याचा 28 अध्याय 18 ते 20 वचन। यहाँ पर एक बड़ा जिम्मेवारी भी प्रभु ने हमें दी। आणि या ठिकाणी एक मोठी जबाबदारी सुद्धा प्रभूने आपल्याला दिलेली आहे। प्रभु ने वचन दिया, आणि प्रभूने आपल्याला वचन दिलं, शांति दिया, प्रभूने आपल्याला शांती दिली, आशीष दिया प्रभूने आपल्याला आशीर्वाद दिला, और एक जिम्मेवारी आणि एक जबाबदारी सुद्धा दिलेली आहे। जिम्मेवारी जानने के लिए बहुत लोग इच्छुक नहीं रहते। आणि जबाबदारी जाणण्याकरता पुष्कळ लोक इच्छुक राहत नाही। क्या जिम्मेवारी दिया? आणि काय जबाबदारी दिली? यीशु ने उनके पास आकर कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है, इसलिए तुम जाओ सब जातियों के लोगों को चेले बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे संग हूँ। देखिए, यहाँ पर प्रभु यीशु मसीह की सुसमाचार सुनाना, प्रभु यीशु मसीह का गवाही देना, ये चुने हुए लोगों का एक बड़ा जिम्मेवारी था। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगणं हे निवडलेल्या लोकांचा खूप मोठी जबाबदारी आहे। आपको मालूम है, जब इस्राएल लोगों को प्रभु ने पुराने नियम में चुना, अलग किया और उसको चुनाया, उनके लिए भी एक बड़ा गवाही या एक जिम्मेवारी था। आणि ज्या वेळेला परमेश्वराने इस्रायल लोकांना मुक्त केलं आणि वेगळं केल्यानंतर त्यांना सुद्धा एक जबाबदारी होती। प्रभु ने उनको गवाही देने वाली एक बात है। आणि प्रभू त्यांना साक्ष देणारी एक गोष्ट आहे। जब अनुवाद का किताब उसका 4 अध्याय का 32 से 40 तक का वचन, अनुवाद त्याचा 4 अध्याय 32 ते 40 वचन। ध्यान से सुनना, उसको बारे में फिर या क्या करने की जरूरत नहीं, इतना क्लियर है वो बात। आणि एकदम लक्ष देऊन ऐका। जब से परमेश्वर ने मनुष्य को उत्पन्न करके पृथ्वी पर रखा, तब से लेकर तू अपने उत्पन्न होने के दिन तक की बातें पूछ और आकाश के एक चोर से दूसरे चोर तक की बातें पूछ। क्या ऐसी बड़ी बात कभी हुई या सुनने में आई है? क्या कोई जाति कभी परमेश्वर की वाणी आग के बीच में से जाती हुई सुनकर जीवित रही?
ऐसे कि तूने सुनी है? फिर क्यों परमेश्वर ने और किसी जाति को दूसरे जाति के बीच से निकालने को कमर बांधकर परीक्षा या चिन्ह या चमत्कार या युद्ध या बड़ी हाथ या बढ़ाई हुई भूत से ऐसे बड़े भयानक काम किए जैसे तुम्हारे परमेश्वर यहोवा ने मिस्र में तुम्हारे देखते किए? ये सब तुझ पर क्यों दिखाई दिया? इसलिए कि तू जान रखे कि यहोवा ही परमेश्वर है, उसको छोड़ और कोई नहीं। आकाश में से उसने तुम्हें अपनी वाणी सुनाई कि तुझे शिक्षा दे, और पृथ्वी पर उसने तुझे अपनी बड़ी आग दिखाई, और उसके वचन आग के बीच में से आते हुए तुझे सुनाई पड़े। और उसने जो तेरे पितरों से प्रेम रखा, इस कारण उनके पीछे उनके वंश को चुन लिया, और प्रत्यक्ष होकर तुझे अपने बड़े सामर्थ के द्वारा मिस्र से इसलिए निकाल लाया कि वह तुझसे बड़ी और सामर्थी जातियों तेरे आगे से निकालकर तुझे उनके देश में पहुंचाए और उसे तेरे नीच भाग कर दे। देखो बोलने का अर्थ यहाँ पर विषय बहुत गंभीर है आणि सांगायचं तात्पर्य या ठिकाणी विषय खूप गंभीर आहे प्रभु उनके साथ रहकर के क्या क्या उन्होंने अनुभव पाया आणि प्रभु त्यांच्या सोबत राहून त्यांनी काय काय अनुभव मिळवला वो बात का वो लोग गवाही देना आणि या गोष्टीची त्यांनी साक्ष देणं यशायाह उसका 43 अध्याय का 12 वचन आणि यशा 43 अध्याय त्याचं 12 वचन सारे बातों को विस्तार से पढ़ने के लिए अभी टाइम नहीं आणि सर्व गोष्टी विस्तार रीतीने बोलण्याकरता आता वेळ नाही लेकिन एक बात मैं आपको बताना चाहूंगा भैया आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रभु ने जो भी कार्य हमारे जीवन में किया है तो उसका हम गवाह बनना चाहिए करके प्रभु की इच्छा है आणि प्रभूने जर आपल्याकरता कार्य केलं तर आपण त्याचे साक्षीदार व्हायला पाहिजे ही प्रभूची इच्छा आहे मैंने ही समाचार दिया और उद्धार किया और वर्णन भी किया जब तुम्हारे बीच में कोई पराया देवता न था, इसलिए तुम ही मेरे साक्षी हो। तुम भी मेरी साक्षी हो आणि तुम्ही सुद्धा माझे साक्षीदार आहात। उस प्रकार प्रभु ने इस्राएल को किया आणि अशा प्रकारे प्रभूने इस्रायलाला केलं। इस्राएल का अनुभव आपको मालूम है, अभी इस वक्त में ज्यादा बयान करने की जरूरत नहीं। आणि इस्रायलाचा अनुभव आपल्याला ठाऊक आहे, आता यावेळेला जास्त वर्णन करण्याची गरज नाही। प्रियो आज इस कुटिल पीढ़ी से प्रभु ने हमको बचाया। आणि प्रियो आज ह्या कुटिल पिढीपासून प्रभूने आपल्याला वाचवलं। आज हमारी जिम्मेवारी क्या? आज आपली जबाबदारी काय आहे? छुटकारा पाया हुआ हम लोग छुटकारा दिया हुआ प्रभु का गवाही देना आणि मुक्ती प्राप्त झालेल्या आपण लोकांनी मुक्ती देणाऱ्या प्रभूची आपण साक्ष देणं। प्रभु का अनुग्रह से हमारा उद्धार हुआ आणि प्रभूच्या कृपेने आपलं तारण झालं। आपको याद है जब प्रेरित पौलुस मानव अपना जीवन में जो गवाही देता है कैसा गवाही का शब्द आप ध्यान से देखिए रोमियो का पत्री पहला अध्याय का 14 वचन आणि रोमकराचं पत्र पहिला अध्याय त्याचं 14 वचन मैं यूनानियों और अन्य भाषाओं का और बुद्धिमानों और निर्बुद्धियों का कर्जदार हूँ। देखा मैं कर्जदार हूँ, मतलब मुझे अभी ये बहुत बड़ा एक सेवा प्रभु ने सौंपा है आणि प्रभूने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। हम जातियों के लिए चुना हुआ एक महान प्रेषित है प्रेषित पौलुस आणि आपल्या जातीच्या लोकांकरता निवडला गेलेला एक मोठा प्रेषित आहे, तो म्हणजे प्रेषित पौल। वो हमेशा प्रभु के गवाही देने के प्रति दिन रात बहुत उत्साही रहा आणि प्रभूची साक्ष देण्याकरता तो दिवस रात्र खूप उत्साही राहिला। वही रोमियो 1:15 में बोलता है कि मैं हर पल में तैयार रहता हूँ। आणि रोमकराचं पत्र पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये तो म्हणतो की मी निरंतर तयार राहतो। पहला कुरिन्थी 9:16 में वो बोलता है कि यदि मैं सुसमाचार ना सुनाऊं तो मेरे लिए हाय हाय। आणि पहिले कुरिन्थीकराचं पत्र 9 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की जर मी सुवार्ता सांगत नाही तर माझा धिक्कार असो। आज हमारा अवस्था क्या? प्रियनो आज आपली अवस्था कशी आहे? आज हम बोलते हैं कि हमने उद्धार पाया, आज आपण असं म्हणतो की माझं तारण झालं। हम इस जिम्मेवारी को मतलब अपना समझ करके कार्य करता है आणि ही जबाबदारी आपण आपली समजून कार्य करतो का? अगर हम ऐसा नहीं करता है आणि जर आपण असं करत नाही तर पौलुस के शब्द में बोला तो उनके लिए हाय हाय। आणि प्रेषित पौलाच्या शब्दानुसार जर म्हटलं तर त्यांचा धिक्कार असो। आपको मालूम है जब समरिया स्त्री जब प्रभु यीशु मसीह को जब पहचाना आणि समरिया स्त्री ज्या वेळेला तिने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं, वो क्या किया? आणि तिने काय केलं? वो उन्होंने जाकर के अपने गांव के लोगों को गवाही दिया आणि तिने जाऊन आपल्या गावातल्या लोकांना साक्ष दिली। यूहन्ना सुसमाचार 4 अध्याय का 29 वचन आणि योहान त्याचा 4 अध्याय त्याचं 29 वचन। आओ एक मनुष्य को देखो जिसने सब कुछ जो मैंने किया मुझे बता दिया। त्याचा 39 वचन। उस नगर के बहुत से समरिया ने उस स्त्री के कहने से यीशु पर विश्वास किया क्योंकि उसने वह गवाही दी थी। 41-42 41 आणि 42 वचन। उसने वचन के कारण और भी बहुत से लोगों ने विश्वास किया और उस स्त्री से कहा, अब हम तेरे कहने से विश्वास नहीं करते क्योंकि हमने आप ही सुन लिया
और जानते हैं कि यही सचमुच में जगत का उद्धार करता है। देखिए अब बहुत बड़ा एक गांव को पूरा प्रभु में लाने के लिए ये स्त्री इस्तेमाल हुआ। आणि संपूर्ण गावाला प्रभूमध्ये आणण्याकरता या स्त्रीचा उपयोग झाला कितना बड़ा गवाही है आणि केवढी मोठी साक्ष आहे। ना। जब शिमोन जब प्रभु का खतना करने के लिए जब मंदिर में लाया गया, आणि प्रभूची सुंता करण्याकरता ज्या वेळेला प्रभूला त्या मंदिरामध्ये शिमोन घेऊन आला, शिमोन उस मंदिर में था और शिमोन उस बच्चे को देखा आणि शिमोनाने त्या मुलाला त्या मंदिरामध्ये होता आणि त्या ज्या वेळेला त्या बाळाला पाहिलं, उसने हाथ में लेकर क्या बोलता, आणि त्या वेळेला त्याने आपल्या हातामध्ये त्या बाळाला घेऊन तो काय म्हणतो, क्या गवाही के शब्द आणि ते काय साक्षीचा शब्द आहे। लूक का दूसरा अध्याय का 31 वचन में, लूक त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये, जिसने तूने सब समझा दिया। क्योंकि मेरे आंखों ने तेरा उद्धार को देख लिया है, जिसे तूने सब देशों के लोगों के सामने तैयार किया है। हाँ, मतलब सारे जाति के लोगों के लिए तैयार किया हुआ तेरे उद्धार को मेरी आंखों ने देख लिया है। आणि सर्व जाती करता तयार केलेलं जे तुझं तारण आहे ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे। वो गवाही देता है, तो साक्ष देतो, ये सारे जाति के लोगों के लिए तैयार किया उद्धार है। आणि सर्व जातीच्या लोकांना करता तयार केलेलं हे तारण आहे। प्रियो, ये कितना अनमोल बात है। आणि प्रियानो, ही किती अनमोल गोष्ट आहे। है ना, जब हडसन टेलर सुसमाचार सुनाने के लिए जब जा रहा था, आणि हडसन टेलर ज्या वेळेला सुवार्ता सांगायला जात होते, वहां पर एक पाव वाला व्यक्ति उसके पास आकर के बोलता है कि भाई मैं भी तुम्हारे साथ सुसमाचार सुनाने के लिए आता हूँ। आणि एक पाय असलेला एक व्यक्ती त्याच्या जवळ आला आणि म्हटलं की भाऊ, मी सुद्धा तुमच्या सोबत सुवार्ता सांगायला येतो। उसने बोले यार तुम्हारा एक ही पाव है, एक पाव रह करके तो सुसमाचार सुनाने के लिए क्यों आ रहा है? आणि ते म्हटलो की तुला तर एकच पाय आहे, तू एक पाय असताना सुवार्ता सांगायला काय येतो? उन्होंने गवाही दिया, आणि त्याने साक्ष दिली, जिसके पास सामर्थ्य है, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, जिसके पास अच्छा एजुकेशन है, आणि ज्याच्याकडे चांगले शिक्षण आहे, जिसके पास अच्छा धन है, आणि ज्याच्याकडे चांगले पैसे आहे, वो लोग सुसमाचार सुनाने के लिए नहीं आ रहा है, इसलिए नाश में जाने वाला आत्माओं के बारे में मुझको बोझ है, इसलिए मैं तुम्हारे साथ आता हूँ। आणि ते लोक सुवार्ता सांगायला जात नाही, म्हणूनच नाशामध्ये जाणाऱ्या लोकांसंबंधाने मला ओझ आहे, म्हणूनच मी येत आहे। कितना अनोखा बात है। आणि केवढी अद्भुत गोष्ट आहे। आज प्रभु ने हमें दोनों भाव दिया, आणि आज प्रभूने आपल्याला दोन्ही पाय दिले, हमें आंख दिया, आणि आपल्याला डोळे दिले, हमें आरोग्य दिया। आणि चांगलं आरोग्य दिलं। आज कितने लोग ये सुसमाचार ना पाए हुए पाव में मर करके, पाव में जी करके, पाव में मर करके नरक की आग की ओर जा रहा है। आणि आज कितीतरी लोक सुवार्ता त्यांना मिळालेली नाही, म्हणून ते पापामध्ये जगून पापामध्ये मरत आहे आणि नरकामध्ये जात आहे। प्रभु ने दिया हुआ जिम्मेवारी को निभाने के लिए हम कहां तक उत्साही आणि हैं? प्रभूने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये आपण कुठपर्यंत उत्साही आहोत? एक दिन कम से कम एक व्यक्ति को भी सुसमाचार सुना पाता है। आणि दिवसातून कमीत कमी एका व्यक्तीला तरी आपण सुवार्ता सांगू इच्छितो का? अरे कपरी, फार कपरे, प्रभु ने जिम्मेवारी दी है। प्रभूने आपल्याला जबाबदारी तो दिली प्रभु स्वर्ग में जाने से पहले हमें लिया हुआ 4 बात, आणि प्रभू स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर आपल्याला दिलेल्या 4 गोष्टी, प्रभु का वचन दिया, आणि प्रभूने त्याचं वचन दिलं, प्रभु का शांति दिया, प्रभूने आपल्याला त्याची शांती दिली, प्रभु ने आशीष दिया प्रभूने आशीर्वाद दिला, और एक बहुत बड़ा एक जिम्मेवारी दिया। आणि एक मोठी जबाबदारी सुद्धा दिली। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. अभी ये सब देख करके प्रभु स्वर्ग में गया। आणि हे सर्व काही देऊन प्रभू स्वर्गामध्ये गेला, स्वर्ग में जाकर क्या किया? आणि स्वर्गामध्ये जाऊन प्रभूने काय केलं? पिता की दाहिनी ओर बैठा। आणि पित्याच्या उजवीकडे बसला। मरकुस का सुसमाचार उसका 16 अध्याय का 19 वचन। मार्क त्याचा 16 अध्याय 19 वचन। प्रभु यीशु उनसे बातें करने के बाद स्वर्ग पर उठा लिया गया और परमेश्वर की दाहिनी ओर जा बैठा। अभी दाहिनी ओर जा बैठा, आणि तो त्याच्या उजवीकडे जाऊन बसला, स्वर्ग में पहुंच गया, आणि स्वर्गामध्ये पोहोचला, दाहिनी ओर बैठा उजवीकडे बसला, और पहले जो वायदा दिया वो पवित्र आत्मा को भेजा। आणि पहिले अगोदर वचन दिलेल्या त्या पवित्र आत्म्याला वो पाठवलं, तो पेंतेकोस्त का दिन में हम लोग देखता है, आणि पेंतिकोसच्या दिवसामध्ये आपण पाहतो पवित्र आत्मा आया। पवित्र आत्मा आला। अभी क्या कर रहा है? आता काय करतो? हमारे लिए घर तैयार कर रहा है। आणि आपल्या करता तो घर तयार करता इसके आहे। अलावा त्या व्यतिरिक्त हमारे लिए विनती करता है। आणि आपल्या करता प्रार्थना विनंती और करतो। ये सारे बात अभी अगला क्लास में आपको दूंगा। आणि या सर्व गोष्टी आता पुढच्या क्लासमध्ये देईल, ये अभी चलते रहेगा आणि हे चालत राहील, और उसके बाद वो आएगा। आणि त्याच्यानंतर प्रभू येईल, वो आगमन की बात भी अपन अगले क्लासों में देखते रहेंगे। आणि त्या आगमनाच्या गोष्टी सुद्धा आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू। अनमोल बात है ना। अनमोल गोष्टी आहे ना। प्रभु आया, प्रभू आला, एक बार जब आया, आणि एकदा ज्या वेळेला आला, जो काम पिता ने दिया वो पूरा किया। आणि जे काम पित्याने दिलं ते पूर्ण केलं, इसलिए प्रभु यीशु मसीह स्वर्ग में गए। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात गेला। स्वर्ग में पहुंच गया, उसका सबूत है कि पवित्र आत्मा आया। आणि त्याचं एक सबूत आहे की पवित्र आत्मा आला, अभी बाकी भी बात होने वाला है। आणि उरलेल्या गोष्टी पण होणार आहे। प्रियो, हमें बहुत तैयारी में इंतजार में रहना है। आणि आपण खूप त्याची वाट तयारी
करून त्याची वाट पाहत प्रभु के राहायचं लोग कितना धनी लोग हैं, आणि प्रभूचे लोक किती धन्य आहेत कितना बड़ा आशीष प्रभु ने हमें दिया। आणि किती मोठा आशीर्वाद प्रभूने दिला अवसर बहुमूल्य है। आणि जी संधी आहे ती बहुमूल्य आहे जिंदगी एक ही है, एकच आयुष्य ये बार बार नहीं मिलता। आणि वारंवार नाही ये भेटत छोटा आयु हमें आनंद काल का तैयारी के लिए दिया है, आणि हे छोटस आयुष्य आपल्याला आनंद कालच्या तयारीला साठी दिले उस तैयारी में हमेशा रहना। आणि त्या तयारीमध्ये नेहमी राहा हमारा प्रभु जिंदा आ रहा है, आपला प्रभू लवकर येत आहे अगर आज नहीं आया तो कल सुबह वापस आपको संदेश भेजेगा। आणि आज जर नाही आला तर उद्या सकाळी तुम्हाला पुन्हा संदेश भेटेल ये समाप्त करने से पहले एक बात जरूरतमंद बात आपको बोलना चाहूंगा। आणि हे संपवण्याच्या अगोदर एक दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो आपको मालूम है हमारे प्रियजनों में कई लोग कोरोना से बहुत पीड़ित है। आणि आपल्यामध्ये काही लोक कोरोनाने खूप आजारी आहेत आपका मूल्यवान प्रार्थना विनती के लिए मैं बोल रहा हूँ। आणि मौलवान तुमच्या प्रार्थना विनंती करता सांगत आहे अपना स्नेहा सनोने सिस्टर अभी हमारा कोरोना के कारण अभी हॉस्पिटल में एडमिट है, आणि स्नेहा सोनवणे सिस्टर कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तो आप प्रभु का दासी के लिए प्रार्थना में याद करें। आणि प्रभूच्या दासी करता तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा अपना मोंडी हमारा इस कोरोना के कारण अभी घर में क्वारंटाइन में है। आणि मॉन्टी जे आहे कोरोना झाल्यामुळे घरातच क्वारंटाईन आहे आपको मालूम है जो भी व्यक्ति को बीमारी है उसको बहुत तकलीफ होता है आणि ज्या व्यक्तीला आजार आहे त्याला खूप त्रास होतो और घर का बाकी लोग भी परेशान रहते हैं। आणि घरातले उरलेले लोक खूप ते परेशान राहतात निश्चय पवित्र लोग मूल्यवान प्रार्थना में उन्हें याद करें और प्रभु से मतलब उनके लिए सामर्थ मांगे। आणि निश्चितच पवित्र लोकांनी प्रार्थनेमध्ये राहा आणि प्रभूपासून त्यांच्याकरता सामर्थ्य मागा तो प्रभु आप सबको बहुत आशीष दे। आणि प्रभू तुमच्या सगळ्यांना खूप आशीर्वाद देव प्रभु का अनुग्रह आप सबके साथ हो। आणि प्रभूची कृपा तुमच्या सगळ्यांसोबत असो आमीन। आमेन अभी हम सब लोग